Question mark. The value of m that belongs to real number, then angle between vectors p and q is obtuse angle. दोन वेक्टरच्या मधला अँगल किती आहे? ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे मोर दॅन 90. फॉर एक्झाम्पल दोन वेक्टर असे असतील. हा एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर. हा वेक्टर ए बार आहे, हा वेक्टर बी बार आहे. या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट किती असतो? या दोघांचा डॉट प्रोडक्ट मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस ऑफ थिटा असतो. ह्याच्यावरनं कॉस थिटाचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतो? ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. हे बेटा दोन वेक्टर मधला अँगल 90 डिग्रीपेक्षा जास्त असेल तर हे बेटा 90 डिग्रीपेक्षा जास्त असेल तर डॉट प्रोडक्ट काय असतं? डॉट प्रोडक्ट किती असायला पाहिजे? कॉस फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह आहे, बरोबर का? म्हणजे ऑब्ट्यूस अँगल असेल तर ही व्हॅल्यू निगेटिव्ह येणार, डॉट प्रोडक्ट निगेटिव्ह असणार. याला ते की नाव दिलेलं आहे, पहिल्या वेक्टरला नाव दिलेलं आहे पी, दुसऱ्या वेक्टरला नाव दिलेलं आहे क्यू. ठीक आहे, तर त्या दोघांचा या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय असणार आहे? निगेटिव्ह असणार. निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0. तर तेच केलं बघा, वेक्टर पी आणि वेक्टर क्यू चा डॉट प्रोडक्ट घेतले. डॉट प्रोडक्ट कसं घेतो? दोन वेक्टरचा त्यांच्या कोइफिशियंटचा मल्टिप्लिकेशन करतो, बरोबर. याचा हे बघा आयचा कोइफिशियंट काय? एम वाय. याचा आयचा कोइफिशियंट वाय, एम वाय टू वाय एम वाय स्क्वेअर आहे, बरोबर. पी बार आणि क्यू बार ह्याचा डॉट प्रोडक्ट केलेला आहे, बरोबर. आणि त्याचा डॉट प्रोडक्ट किती असणार आहे? निगेटिव्ह असणार. डॉट प्रोडक्ट निगेटिव्ह म्हणजे काय? लेस दॅन 0, बरोबर. आता इथपर्यंत आपल्याला हा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन काय. आता ह्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. का बरं पडत नाहीत? ह्याचे फॅक्टर्स पडणार नाहीत बघा, ह्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. आणि तुम्ही सॉल्व्ह करायला गेलात तरी ते सॉल्व्ह होत नाही फॉर्म्युला मेथडने पण सॉल्व्ह. कारण इथे डिस्क्रिमिनेंट काय असणार आहे? लेस दॅन 0. डिस्क्रिमिनेंट काय असणार आहे? लेस दॅन 0 असणार. डिस्क्रिमिनेंट लेस दॅन 0. डी लेस दॅन 0 म्हणजे काय? डिस्क्रिमिनेंटची व्हॅल्यू लेस दॅन 0. आता डिस्क्रिमिनेंट लेस दॅन 0 जर असेल, हे बेटा डिस्क्रिमिनेंट जर लेस दॅन 0 असेल, डिस्क्रिमिनेंट आपण कसं कॅल्क्युलेट करतो? बी स्क्वेअर मायनस 4ac, बरोबर. की बी चा स्क्वेअर, बरोबर. 6m बी आहे, बी चा स्क्वेअर मायनस 4ac केले इज लेस दॅन 0. त्याला सॉल्व्ह केल्यानंतर ना एम चे दोन पॉसिबल व्हॅल्यूज मिळतील. हे दोन फॅक्टर्स मिळतील. 12m इंटू ब्रॅकेट 3m प्लस 4 असे दोन व्हॅल्यूज ना, दोन फॅक्टर्स मिळतील. पहिल्यांदा या फॅक्टरला इक्वल टू 0 करायचं. 12m इक्वल टू 0 केलं, हे बघा 12m इक्वल टू 0 तर m ची व्हॅल्यू काय येते? 0, बरोबर. तर नंबरला प्रॉ करायची, त्याच्यावरती 0 मार्क करायचं. त्याच्यानंतर ना या ब्रॅकेटला दुसऱ्या फॅक्टरला इक्वल टू 0 करायचं. दुसऱ्या फॅक्टरला इक्वल टू 0 केल्यावर m ची व्हॅल्यू येते -4/3, बरोबर. 3m प्लस 4 इक्वल टू 0 ह्याचा अर्थ काय? या 4 ला इकडे पाठवलं तर -4 होत आहे, या 3 ला डिनॉमिनेटरला पाठवलं तर -4/3, बरोबर का? तर नंबर त्याच नंबर लाईनवरती हे बेटा त्याच नंबर लाईनवरती -4/3 काय करायचं? मार्क करायचं. तर m चे हे दोन पॉसिबल व्हॅल्यूज आपल्याला माहिती कळते, बरोबर का? आता काय करायचं? 0 पेक्षा मोठी व्हॅल्यू m ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बघायचं, पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह. m ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट करू. m ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केला तर 12 वजा 12, 3 वजा 3, 3 प्लस 4 7, 7 इंटू 12 पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते, बरोबर का? पॉझिटिव्ह व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली m ची तर हे पॉझिटिव्ह येणार. हे पॉझिटिव्ह येत असेल तर त्याचा बाजूचा ऍडजस्टंट निगेटिव्ह असणार आहे, त्याच्या बाजूचा पॉझिटिव्ह असणार. या मेथडला वेव्हीकर मेथड म्हणायचं, बरोबर का? आणि आपल्याला काय विचारलंय? m ची व्हॅल्यू, हे बेटा m ची व्हॅल्यू निगेटिव्ह कुठं असणार आहे? m ची व्हॅल्यू निगेटिव्ह या रेंजमध्ये असणार. m ची व्हॅल्यू निगेटिव्ह सबस्टिट्यूट केलं तरच हा कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे, बरोबर. m ची व्हॅल्यू निगेटिव्ह सबस्टिट्यूट केल्यानंतरच हा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन लेस दॅन 0 येणार, निगेटिव्ह येणार. येते लक्षात? तर परत एकदा सांगतो ना, हे बेटा द व्हॅल्यू ऑफ m ची व्हॅल्यू विचारली. वेन द अँगल बिटवीन वेक्टर्स, दोन वेक्टर दिले, p नावाचा एक वेक्टर, q नावाचा एक वेक्टर दिले, p नावाचा एक वेक्टर, q नावाचा एक वेक्टर दिले, बरोबर का? त्याच्यातला अँगल किती आहे म्हणून सांगितलं? ऑब्ट्यूस. दोन वेक्टर मधला अँगल ऑब्ट्यूस आहे. ऑब्ट्यूस आहे याचा अर्थ त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. डॉट प्रोडक्ट काय असणार आहे? निगेटिव्ह. ठीक आहे, तर दोघांचा डॉट प्रोडक्ट लेस दॅन 0, निगेटिव्ह. दोघांचा डॉट प्रोडक्ट निगेटिव्ह, बेटा दोघांचा डॉट प्रोडक्ट निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0. हा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन मिळाला, ठीक आहे. हा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन, या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनची व्हॅल्यू लेस दॅन 0 निगेटिव्ह आहे. आता इथे डिस्क्रिमिनंट काय असणार आहे? क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन लेस दॅन 0 असेल तर डिस्क्रिमिनंट पण काय असतो? निगेटिव्ह. डिस्क्रिमिनंट जर निगेटिव्ह असेल तर डिस्क्रिमिनंट आपण कसं कॅल्क्युलेट करतो? बी स्क्वेअर मायनस 4ac,
बी स्क्वेअर मायनस 4ac डिस्क्रिमिनंट लेस दॅन 0 असायला पाहिजे. त्याच्यावरनं एमसाठी 2 फॅक्टर्स मिळाले आपल्याला. हा एक फॅक्टर मिळाला, हा एक फॅक्टर मिळाला. हा इक्वेट टू 0 करायचा, एमची व्हॅल्यू 0 येते. हा इक्वेट टू 0 केला तर एमची व्हॅल्यू -4/3 मिळते. ते नंबर लाईनवरती प्लॉट करायचं. 0 पेक्षा जास्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली इथं, तर हे व्हॅल्यू काय लागले पॉझिटिव्ह. तर हे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. बरोबर का? आपल्याला काय म्हणलंय, दोघांचा डॉट प्रोडक्ट किती असायला पाहिजे, निगेटिव्ह असायला पाहिजे. निगेटिव्ह कधी असणार आहे, एमची व्हॅल्यू जेव्हा निगेटिव्ह असेल. एमची व्हॅल्यू कधी निगेटिव्ह आहे, हे बेटा एमची व्हॅल्यू निगेटिव्ह कधी आहे, जेव्हा एमची व्हॅल्यू, हा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन निगेटिव्ह कधी असणार आहे, जेव्हा एमची व्हॅल्यू 0 आणि -4/3 च्या मध्ये राहील तेव्हा असं. तर ते एमची व्हॅल्यू कुठल्या रेंजमध्ये असायला पाहिजे, -4/3 आणि 0 मध्ये असायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन पण सेम तसाच आहे बघा. हे बेटा हा पुढचा क्वेश्चन पण सेम तसाच आहे. 2 वेक्टर दिलेत परत बघा, ए बार आणि बी बार 2 वेक्टर दिलेले आणि त्यांच्यातला अँगल किती आहे, ऑप्टिव्स अँगल आहे. 2 वेक्टर चा डॉट प्रोडक्ट केल्यानंतर ना फॉर्म्युला काय येतो, ए बार डॉट बी बारचा फॉर्म्युला काय, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस ऑफ थिटा. बरोबर. तो थिटा ऑप्टिव्स आहे म्हणून सांगितले, मोर दॅन 90 आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू 90 पेक्षा जास्त जर असेल, थिटाची व्हॅल्यू 90 पेक्षा जास्त असेल तर कॉस थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह असते. तर 2 वेक्टर मधला अँगल 90 डिग्री पेक्षा जास्त असेल, ऑप्टिव्स अँगल जर असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट निगेटिव्ह आहे. डॉट प्रोडक्ट काय तो निगेटिव्ह. डॉट प्रोडक्ट निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0. तर दोघांचा डॉट प्रोडक्ट केलं विच इज लेस दॅन 0. याला सॉल्व्ह केल्यावर परत क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन येतो. आता हा दिसायला थोडासा वेगळा दिसायला लागला. दिसायला थोडंसं सोपं दिसण्यासाठी ह्याला काहीतरी नाव दिले. ह्याला काय नाव दिलेलं, वाय नाव. बरोबर. cy² + 6c y - 12 इज लेस दॅन 0. हा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन लेस दॅन 0 कधी असणार आहे, जेव्हा या c ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल. c ची व्हॅल्यू जेव्हा निगेटिव्ह असेल तेव्हा हा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन निगेटिव्ह असणार. c ची व्हॅल्यू कधी निगेटिव्ह असणार आणि कुठल्या रेंजमध्ये निगेटिव्ह असणार आहे ते चेक करू. त्याच्यासाठी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी. या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन मधला डिस्क्रिमिनंट आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, b² - 4ac. b² - 4ac नी डिस्क्रिमिनंट विच इज लेस दॅन 0. क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन जर 0 पेक्षा कमी असेल तर डिस्क्रिमिनंट पण 0 पेक्षा कमीच असतो. इथे सबस्टिट्यूट केलं, c चे 2 परत व्हॅल्यूज मिळते. हे 2 फॅक्टर्स ना इकडे 12c ला इक्वेट टू 0 करायचं. 12c ला बेटा 12c ला काय करायचं, इक्वेट टू 0 करायचं. म्हणजे c ची व्हॅल्यू काय आहे, 0. या 12 ला डिनॉमिनेटरला पाठवलं तर c ची व्हॅल्यू 0 आहे. आणि दुसरी व्हॅल्यू काय, दुसरा फॅक्टर काय, 3c + 4 याला पण इक्वेट टू 0 करायचं. हा 4 तिकडे गेला तर -4 आणि हा 3 डिनॉमिनेटरला पाठवलं तर -4/3. तर या नंबर लाईनवरती 0 मार्क करायचा, -4/3 मार्क करायचा. आणि हा जो एक्सप्रेशन मिळालाय याच्यामध्ये व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी टाकून चेक करून बघतो पॉझिटिव्ह येत आहे का निगेटिव्ह. 0 पेक्षा मोठी व्हॅल्यू म्हणजे 1. ते 1 इथे सबस्टिट्यूट करतो. c ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केलं तर काय होतं, 12 × 12 3 × 3 3 + 4 7 7 × 12 पॉझिटिव्ह नंबर येते. तर हा पार्ट पॉझिटिव्ह असणार आहे, त्याचा ऍडजस्टंट निगेटिव्ह असतो, त्याचा ऍडजस्टंट पॉझिटिव्ह असतो. तर सी निगेटिव्ह कुठे आहे, या रेंजमध्ये निगेटिव्ह आहे. सेम क्वेश्चन तोच आहे बघा. कुठली कुठली व्हॅल्यू कुठे, b² - 4ac फॉर्म्युला बघा. डिस्क्रिमिनंट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय, b² - 4ac. हा b आहे, 6c b आहे. b चा स्क्वेअर 36c² -4 टाइम्स a × c. a कोण आहे, c. बरोबर. आणि c कोण आहे, -12. हे b² - 4ac कॅल्क्युलेट केलं. क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन लेस दॅन 0 तर डिस्क्रिमिनंट पण लेस दॅन 0. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू लेस दॅन 0 असणार आहे तर c चे पॉसिबल व्हॅल्यूज कोणाला मिळते. हा क्वेश्चन काल घेतलो आपण, प्रोजेक्शनचा हा पण क्वेश्चन घेतलो ना. प्रोजेक्शनचे अजून कुठले कुठले क्वेश्चन झाले, झालं आहे हे पण झाले, प्रोजेक्शनचे क्वेश्चन झाले नाही. हा नाही जातो. आता बघा क्वेश्चन काय, इफ ए बी सी आर 3 युनिट वेक्टर्स. ए बी सी काय आहे, युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे काय, वेक्टर ए चा मॅग्निट्यूड 1 असणार आहे, त्याची लांबी 1 आहे. बी चा मॅग्निट्यूड सुद्धा काय असणार आहे, 1 असणार आहे. सी चा मॅग्निट्यूड सुद्धा 1 असणार आहे. हे दिलेले आहे. ए बी सी आर 3 युनिट वेक्टर्स सच दॅट, हा एक्सप्रेशन दिलेला आहे, हा इक्वेशन दिलेला आहे. देन या एक्सप्रेशनची व्हॅल्यू विचारली. बरोबर. हे दिलेलं आहे आणि ह्याची व्हॅल्यू विचारली. जे दिलेलं आहे त्याला यूज करायचं. हे बेटा जे काय दिलेलं आपल्याला, a + b चा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर प्लस a + c
च्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर इज इक्वल टू 8 दिला. त्याचा फॉर्म्युला काल आपण बघितलं बघा. फॉर्म्युला किती असतो? ए प्लस बी, ए बार प्लस बी बारच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर किती असतो? ए बारचा स्क्वेअर प्लस बी बारचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बार डॉट बी बार. डॉट असतो ना, मॅग्निट्यूड नाही. येते की लक्ष? तर याचा फॉर्म्युला हा लिहिला, याचा परत फॉर्म्युला हा लिहिला, इक्वल टू 8. ए बार आणि बी बार युनिट वेक्टर आहे म्हणून सांगितलं. ए बार बी बार सी बार युनिट वेक्टर आहे. तर याची मॅग्निट्यूड 1 आहे, याची मॅग्निट्यूड 1 आहे, याची मॅग्निट्यूड 1 आहे, याची मॅग्निट्यूड 1 आहे. बरोबर. याला सॉल्व्ह केल्यानंतर ना 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 किती आहे? तो 4. तो ए बी प्लस तो ए सी, तो ए बी प्लस टू ए सी इज इक्वल टू 8. याला परत सॉल्व्ह करू शकतो. त्या 4 ला इकडे पाठवू शकतो. 8 मायनस 4 किती येतो? 4. बरोबर का? इथे 4 येतो. परत यातनं 2 कॉमन घेऊन 2 ने जर डिवाइड केलं तर काय ते ए बी ए डॉट बी प्लस ए डॉट सी इज इक्वल टू. तर जे इक्वेशन त्यांनी दिलं होतं त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळालं? हे मिळालं. हे आता लागायचं आहे आपल्याला. हे बघा, आता व्हॅल्यू कोणाची विचारली? याची व्हॅल्यू विचारली. परत एकदा ह्याचा फॉर्म्युला यूज करायचा. ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला असा वापरायचा. ए प्लस बीच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर, पहिल्या वेक्टरचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या वेक्टरचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स पहिला वेक्टर इंटू दुसरा वेक्टर डॉट प्रोडक्ट. त्या पद्धतीने हे बेटा ज्याची व्हॅल्यू विचारली त्याच्यासाठी सुद्धा फॉर्म्युला वापरला, त्याच्यासाठी सुद्धा फॉर्म्युला वापरला. याला सिम्प्लिफाय केलं. हे बेटा ए बार युनिट वेक्टर आहे, बी बार युनिट वेक्टर आहे, सी बार युनिट वेक्टर, त्याची व्हॅल्यू तर टाकू शकतो. बरोबर का? त्याची व्हॅल्यूज तर टाकू शकतो. माहिती काय नाहीये? हा ए डॉट बी माहिती नाहीये, ए डॉट सी माहिती नाहीये. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर परत असं मिळायला लागलं होतं. आणि जे गिवन होतं आपल्याला एक्सप्रेशन, जे इक्वेशन गिवन होतं त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर याची व्हॅल्यू मिळाली बघ. बघा याची व्हॅल्यू मिळाली की नाही? ए डॉट बी प्लस ए डॉट सी ची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. ती इकडे सबस्टिट्यूट करायची. याची व्हॅल्यू 2 आहे. 2 6 12 प्लस 20 30. बरोबर. तर हा एक इक्वेशन दिलेला आहे. फॉर्म्युला यूज करून याला सिम्प्लिफाय केलं तर याची व्हॅल्यू मिळते. या एक्सप्रेशनची व्हॅल्यू विचारली, फॉर्म्युला यूज करून ह्याला एक्सपांड केलं तर अननोन काय? फक्त हा टर्म त्याच्यामध्ये अननोन असणार. या टर्मची व्हॅल्यू तर मिळाली की त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ना आपल्याला आन्सर ऑप्शन बी बरोबर आहे. तसंच आहे बघा ना, हा क्वेश्चन पण तसाच आहे. थोडासा वेगळा आहे. हे बेटा थोडंसं म्हणजे लेवल वाढवलेलं आहे बघ या क्वेश्चनमध्ये. 3 युनिट वेक्टर दिलेले आहेत. ए बी नाही, ए बी सी आर 3 वेक्टर्स. युनिट वेक्टर नाही आहे. त्याची मॅग्निट्यूड दिलेलं आहे. मॅग्निट्यूड ऑफ ए बार किती आहे? 3, बी बार किती आहे? 5, सी बार किती आहे? 7. तर या बेटा याची व्हॅल्यू विचार. हे बेटा याची व्हॅल्यू विचार आणि याची व्हॅल्यू कशी विचारली? एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही विचारली. देन हा एक्सप्रेशन डज नॉट एक्सीड म्हणजे त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू विचारली. काय विचारली? मॅक्झिमम व्हॅल्यू. या एक्सप्रेशनची व्हॅल्यू डज नॉट एक्सीड, ह्याच्यापेक्षा जास्त असणार नाही, त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू विचारली. एक्सप्रेशनची व्हॅल्यू मागच्या क्वेश्चनमध्ये विचारली होती, त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू विचारली. आता ह्याची मॅक्झिमम व्हॅल्यू विचारली. ती मॅक्झिमम व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? हे बेटा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. हे बेटा ह्याला फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करू शकतो. ए बार प्लस बी बारच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअरचा एक्सपान्शन करू शकतो. ह्याचं पण एक्सपान्शन करू शकतो, ह्याचं पण एक्सपान्शन करू शकतो. बरोबर. तर ते एक्सपांड केल्यानंतर ना असं मिळालं बघ. हे बेटा ज्याची व्हॅल्यू विचारली तो असा एक्सप्रेशन मिळाला. बरोबर का? हे अननोन आहे, हा पार्ट अननोन आहे. ए बार डॉट बी बार प्लस बी बार डॉट सी बार, सी बार डॉट ए बार, हे पार्ट अननोन आहे. बरोबर का? आणि आपल्याला या एक्सप्रेशनची मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर का? आता या एक्सप्रेशनची व्हॅल्यू मॅक्झिमम कधी असणार आहे? ह्याला बघून सांगा बघू कधी मॅक्झिमम असेल? हे व्हॅल्यू मिनिमम असायला पाहिजे. बरोबर का? कारण हे सबस्ट्रॅक्ट व्हायला लागलं की नाही 166. मिनिमम व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे किंवा हे जर निगेटिव्ह असेल तर ती व्हॅल्यू ह्याच्यामध्ये ऍड होईल. बरोबर का? तर याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इन शॉर्ट आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. याची मिनिमम व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. हा ए बार प्लस बी बार च्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर आहे. ह्याच्यामध्ये फॉर्म्युला येतो बघायचा. हो का? ए बार प्लस बी बार प्लस सी बार चा फॉर्म्युला बघा. ए बार प्लस बी बार प्लस सी बार चा स्क्वेअर चा फॉर्म्युला काय होता बेटा? हे बघा ए बारचा स्क्वेअर, बी बारचा स्क्वेअर प्लस सी बारचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स होता का नाही असं? मॅग्निट्यूड ऑफ नाही 2 टाइम्स ए बार डॉट बी बार प्लस बी बार डॉट सी बार प्लस सी बार डॉट बी बार असं होतं का नाही? हा एक फॉर्म्युला काल बघितलं तू. 3 वेक्टर्सच्या ॲडिशनचा स्क्वेअर जर असेल ए बारचा स्क्वेअर प्लस बी बारचा स्क्वेअर प्लस सी बारचा स्क्वेअर असंच आहे ना फॉर्म्युला? असंच आहे ना फॉर्म्युला?
हेच फॉर्म्युला बघा, असंच फॉर्म्युला. आता ह्याच्या फॉर्म्युल्यामध्ये ही टर्म यायला लागली जी अननोन होती आपली, बरोबर आहे. ह्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ए बारचा मॅग्निट्यूड माहिती आहे, बी बारचा मॅग्निट्यूड माहिती आहे, सी बारचा मॅग्निट्यूड क्वेश्चनमध्ये दिलेलंच आहे. हे तर मिळेल. याची व्हॅल्यू बघूया. आता इथं काय घेतलेलं आहे, इनइक्वालिटी कशी काय घेतलेली आहे? ए बार प्लस बी बार प्लस सी बारचा स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. का बरं म्हटलेलं आहे? कारण ए बार, बी बार, सी बार हे तिन्ही वेक्टर पॉझिटिव्ह आहेत. बरोबर का? दिलेले आहेत का? क्वेश्चनमध्येच दिलेले आहे. बरोबर का? क्वेश्चनमध्ये दिले का नाही? ए बारची मॅग्निट्यूड 3 आहे, बी बारची मॅग्निट्यूड 5 आहे, सी बारची मॅग्निट्यूड 7 आहे. ते इकडे सबस्टिट्यूट केल्यानंतर ना 3 पॉझिटिव्ह व्हॅल्यूजचा स्क्वेअर केल्यानंतर ना ती ग्रेटर दॅन 0 येणार आहे. बरोबर का? त्याच्यावरून हे लिहिलेलं. काय येणार आहे माहित नाही, पण ग्रेटर दॅन 0 येणार. तर याला सॉल्व्ह केल्यानंतर ना हे बेटा असं यायला लागलं बघा, 83 प्लस 2 टाइम्स हा एक्सप्रेशन ग्रेटर दॅन 0 आहे. या 83 ला इकडे पाठवलं तर काय -83. म्हणजे हा जो एक्सप्रेशन आहे 2 टाइम्स हा ब्रॅकेट इज ग्रेटर दॅन -83 म्हणजे त्याची लोएस्ट व्हॅल्यू -83. या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काय म्हणले, इज ग्रेटर दॅन -83, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -83. एक तर इक्वल टू -83 आहे किंवा -83 पेक्षा जास्त व्हॅल्यू असं म्हणजे लोएस्ट व्हॅल्यू काय झाली, लोएस्ट व्हॅल्यू -83. इथं आपल्याला त्याच एक्सप्रेशनची व्हॅल्यू पाहिजे होती, 2 टाइम्स हा एक्सप्रेशनची व्हॅल्यू पाहिजे होती. या एक्सप्रेशनची व्हॅल्यू किती मिळाली, 2 टाइम्स हा एक्सप्रेशनची व्हॅल्यू -83 लोएस्ट व्हॅल्यू. तर लोएस्ट व्हॅल्यू -83 सबस्टिट्यूट केल्यावर आन्सर किती आला? 240. ठीक आहे, जेडब्ल्यूचा क्वेश्चन आहे हा, स्ट्रेट फॉरवर्ड नाही. येते का लक्षात? जेडब्ल्यूचा आहे पण विचारले सीईटी. येते लक्षात? ए बार, बी बार, सी बार आर द साइड्स ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचे 3 साइड आहेत, 3 वेक्टर आहेत. ए बार, बी बार आणि सी बार. ठीक आहे. आर साइड्स ऑफ ट्रायंगल वेर एक्स वाय झेड आर नॉट ऑल 0 सच दॅट ए बार प्लस बी बार मायनस सी बार इज इक्वल टू 0. बेटा 3 वेक्टर दिलेले आहेत. हे 3 वेक्टर मिळून एक ट्रायंगल तयार करतात. बरोबर का? हा एक एक्सप्रेशन दिलेला आहे. ए बार प्लस बी बार मायनस सी बार म्हणजे हे जे 3 वेक्टर आहेत, या तिघांमध्ये रिलेशन काय? या 2 वेक्टरची ऍडिशन मायनस हा वेक्टर केल्यानंतर ते इक्वल टू 0 आहे. बरोबर. या 3 वेक्टर मध्ये रिलेशन दिलेले आहे. बरोबर का? ह्याचा अर्थ काय? हा 3 असेल, हा 4 असेल आणि हा 7 असेल. 3 प्लस 4 7 मायनस 7 0 असं दिलेलं आहे. तर ए बी सी 3 वेक्टर मध्ये हा रिलेशन आहे, त्यांच्या मॅग्निट्यूड मध्ये हा रिलेशन आहे. देन द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा. तर ह्याच्यामध्ये आयचा कोएफिशियंट इथे लॅम्बडा आहे बघा. त्याच्यानंतर ना अजून कुठे लॅम्बडा आहे? इथे पण लॅम्बडा आहे बघा. केचा कोएफिशियंट लॅम्बडा आहे. तर ते लॅम्बडाची व्हॅल्यू विचारूया. जे एक्सप्रेशन जे कंडिशन आपल्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट केलं इक्वल टू 0 वेक्टर आहे. 0 वेक्टर म्हणजे 0च. ठीक आहे. हे टाकल्यानंतर ना हे बेटा आयचा टर्म आय कॉमन घ्यायचा आणि आयच्या ब्रॅकेटमध्ये काय येणार? लॅम्बडा एक्स वाय प्लस झेड. लॅम्बडा एक्स प्लस वाय प्लस झेड हा असा येतो. इथे आय इक्वल टू 0. कारण इकडचा आय किती आहे? राईट हँड साईडचा आय किती? 0 आहे. म्हणजे या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय ते 0. तसंच इथं जेचा कोइफिशियंट वाय, इथे जेचा कोइफिशियंट एक्स, इथे जेचा कोइफिशियंट 2z. तर जे जर कॉमन घेतलं तर वाय प्लस एक्स प्लस 2z असं इक्वल टू 0. आणि हा तिसरा पण तसंच नाही. केचे कोइफिशियंट ऍड केलं तर असं. तर हे 3 एक्सप्रेशन मिळाले आपल्याला. हे 3 एक्सप्रेशन मिळाले. आता हे तिन्ही वेक्टर कसे आहेत? तिन्ही वेक्टर मिळून काय तयार करतात? एक ट्रायंगल तयार करतात. ट्रायंगल एका प्लेनमध्ये असतो, कोप्लेनर असतात. हे 3 वेक्टर कसे असतात? कोप्लेनर. कोप्लेनर वेक्टर जर असतील तर त्यांचा हे बेटा कोप्लेनर जर असतील तर ते कसे असतात? त्यांचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती असते? 0 असते. बरोबर का? तर यांचे कोइफिशियंट्स बेटा यांचे कोइफिशियंट्स या डिटर्मिनंटमध्ये टाकायचे. डिटर्मिनंटमध्ये टाकायची लॅम्बडाची व्हॅल्यू नाही. ठीक आहे. लॅम्बडामध्ये डिटर्मिनंटमध्ये टाकायची लॅम्बडाची व्हॅल्यू नाही. ठीक आहे लक्ष. डायरेक्टली या वेक्टरचे बेटा ह्या वेक्टरचा जर तुम्ही डिटर्मिनंट इक्वल टू 0 घेतला तर ते सॉल्व्ह होत नाही. ही जी कंडिशन त्यांनी दिलेली आहे की नाही, या तिघांमध्ये एक रिलेशन आहे. तिघांमध्ये एक रिलेशन आहे. त्या रिलेशन प्रमाणे त्यांना सॉल्व्ह करावं लागेल आणि 3 वेगवेगळे इक्वेशन्स आय जे के ची इक्वेशन्स म्हणून आणि मग त्यांचा डिटर्मिनंट घ्यावा लागेल. हा क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे. येते का लक्षात? पण हे तिन्ही वेक्टर कोप्लेनर आहेत म्हणून त्यांच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 असणार. आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू विचारली. लॅम्बडाची व्हॅल्यू विचारली. 3 वेक्टर कोप्लेनर आहेत तर ती कंडिशन आहे की नाही?
त्यांच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती असते, म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट किती असतो त्याचा 0. बॉक्स प्रोडक्ट आहे हे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 म्हणजे काय, बॉक्स प्रोडक्ट 0 असतो. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट डायरेक्टली या 3 वेक्टरचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट घेऊ शकत नाही, सॉल्व्ह होत नाही. अननोन खूप राहतात, क्वाड्रॅटिक क्युबिक इक्वेशन, पण असं घेतल्यानंतर ना हे सॉल्व्ह होतं. इथे लक्ष. A bar, B bar, C bar are non-zero vectors such that A bar is perpendicular to B bar and C bar. A बारची मॅग्निट्यूड दिली आहे, B बारची मॅग्निट्यूड दिली आहे, C बारची मॅग्निट्यूड दिली आहे. A bar is perpendicular to B bar and C bar म्हटलंय. म्हणजे असा कुठेतरी B बार असेल आणि हे C बार असेल फॉर एक्झाम्पल, या दोघांना परपेंडिक्युलर आहे हा जो वेक्टर आहे त्याचं नाव काय म्हणलं त्यांनी, A bar. A bar is perpendicular to B bar and perpendicular to C bar. दोघांना परपेंडिक्युलर आहे. ए बेटा, या दोन वेक्टरचा क्रॉस केलं तर या दोघांना म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर मिळतो का नाही. तर हे बी बार क्रॉस सी बार म्हणजेच काय, बी बार क्रॉस सी बार केल्यानंतर पण हाच वेक्टर मिळतो. या दोन वेक्टरचं क्रॉस केलं तर या दोन्ही वेक्टर्सला म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये एक वेक्टर मिळतं. कुठल्याही दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट केला तर त्या दोन्ही वेक्टरला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये एक वेक्टर मिळतो. आणि ही वेक्टर तशीच आहे, ए बार नावाची वेक्टर तशीच आहे, या दोघांना परपेंडिक्युलर आहे. याचा अर्थ ए बार किती आहे, या दोघांच्या क्रॉस प्रोडक्ट इतके आहे. दोघांच्या क्रॉस प्रोडक्ट इतके आहे. तर ए बार इज इक्वल टू बी बार क्रॉस सी बार. आता हे बेटा, आता बी बार क्रॉस सी बार केलं तरी ही वेक्टर मिळणार आहे, अशाच डायरेक्शन मध्ये वेक्टर मिळणार आहे. आणि ए बार वेक्टर पण त्याच डायरेक्शन मध्ये, बरोबर आहे. हे दोन्ही पॅरलल वेक्टर झाले का नाही, हे दोन्ही पॅरलल वेक्टर झाल्या. हे दोन्ही काय झाले, पॅरलल वेक्टर. बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये ए बार आहेच, या दोघांचा क्रॉस केल्यानंतर आपण परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये एक वेक्टर मिळते, बी बार क्रॉस सी बार, बरोबर का. तर ह्या दोघांना आपण हे बेटा ओव्हरलॅपिंग वेक्टर्सला आपण कोलिनियर वेक्टर्स कन्सिडर करू शकतो. आणि कोलिनियर वेक्टर्स एकमेकाचे स्केलर मल्टिपल असतात. कसे असतात कोलिनियर वेक्टर्स, स्केलर मल्टिपल्स असतात, बरोबर का. तर हा वेक्टर आणि हा वेक्टर हे दोन्ही एकमेकाचे लॅम्बडा टाइम्स असणार आहेत, स्केलर मल्टिपल्स ऑफ इच अदर, बरोबर, स्केलर मल्टिपल्स ऑफ इच अदर. हे असा पण एक कंडिशन असतं आहे. आणखी एक कंडिशन आपण काल बघितलं होतं बघा, तीन वेक्टर्स हे बेटा ठीक आहे, हे झालं. अजून काय म्हणलं पुढे त्यांनी, देर इज नॉन झिरो वेक्टर डी बार विच इज कोप्लेनर टू. हे कंडिशन झाली, ए बार इज पॅरलल टू बी बार क्रॉस सी बार, हे एक झालं. देर इज नॉन झिरो वेक्टर डी बार, आणखी एक वेक्टर डी बार आहे म्हणून सांगितलं. डी बार कोप्लेनर विथ ए बार प्लस बी बार. हा डी बार जो आहे कोप्लेनर आहे कोणाला, ए बार प्लस बी बार ह्याला कोप्लेनर आहे. अँड टू बी बार मायनस सी बार. हे तीन वेक्टर्स कसे आहेत, कोप्लेनर आहेत. हे तीन वेक्टर कसे आहेत, कोप्लेनर, एका प्लेन मध्ये लाईट करतात. तीन वेक्टर कोप्लेनर जर असतील तर बेटा ते लिनियरली डिपेंडेंट असतात. यांच्यामध्ये कंडिशन, ह्यांच्यामध्ये रिलेशन कसं आहे, पहिला वेक्टर इज इक्वल टू एम टाइम्स ए बार प्लस बी बार प्लस एन टाइम्स टू बी बार मायनस सी बार. हे कंडिशन याच्यामध्ये असणार आहे. आता हे दोन्ही अननोन आहेत, दोन्ही अननोन आहेत तर एकाची व्हॅल्यू 1 घेऊ शकतो. काल असा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. एम पण अननोन आहे, एन पण अननोन आहे. एम ची व्हॅल्यू 1 घ्यायची, एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो, बरोबर का. ए बार बी बार सी बार ची व्हॅल्यू दिलेली आहे. ए बार बी बार सी बार ची व्हॅल्यूज दिलेली आहेत. त्यांनी एम कॅल्क्युलेट केलंय, पण आपण एज्युम करू शकतो. काल क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर का. हे दोन्ही अननोन असेल, एम ची व्हॅल्यू काय कन्सिडर करायची, 1 कन्सिडर करायची. 1 इथे सबस्टिट्यूट करून एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर ए बार बी बार या एक्सप्रेशन मध्ये, या इक्वेशन मध्ये फक्त एन अननोन आहे, एन अननोन आहे. तर सिम्प्लिफाय केल्यानंतर असा एक्सप्रेशन घ्यायला, दोन्हीकडचा मॅग्निट्यूड जर घेतला तर बेटा लेफ्ट हँड साईडचा पण मॅग्निट्यूड, राईट हँड साईडचा पण मॅग्निट्यूड घेतला तर असा इक्वेशन मिळतो. याची व्हॅल्यू कशी मिळेल, हा फॉर्म्युला काल बघितलं होतं बघा, तीन वेक्टरचा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर आताच बघितलं म्हणे, ए बार प्लस बी बार प्लस सी बार च्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर किती असतो, ए बारचा स्क्वेअर प्लस बी बारचा स्क्वेअर प्लस सी बारचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बार डॉट बी बार, बी बार डॉट सी बार, सी बार डॉट ए बार. हा फॉर्म्युला वापरायचा बरोबर का. पहिला, दुसरा आणि तिसरा तीन वेक्टर्सच्या ऍडिशनचा मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचा असेल तर दोन्हीकडचा स्क्वेअर करतो पहिल्यांदा, आणि याचा फॉर्म्युला तर हा वापरायचा. फॉर्म्युला वापरला हे बेटा, ए बार डॉट बी बार हे 0 आहे का, दोन्ही एकमेकाला कसे आहेत,
परपेंडिक्युलर, म्हणून हे 0 आहे. ए बार आणि सी बार पण एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. हे पण 0 आहे, हे पण 0 आहे. क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे? हे लॅग्रेंजेस आयडेंटिटी आहे ना, हे बेटा हा फॉर्म्युला लावायचा होता, लॅग्रेंजेस आयडेंटिटी. इफ थीटा इज ऑप्टिव्स अँगल बिटवीन वेक्टर ए बार अँड पी बार. हे बेटा दोन वेक्टर आहेत, त्यांच्यातला अँगल कसा आहे? ऑप्टिव्स अँगल. बरोबर, दोघांचा डॉट प्रोडक्ट निगेटिव्ह आहे. सच दॅट वेक्टर ए बारचा मॅग्निट्यूड, पहिला जो वेक्टर आहे त्याची लेंथ दिलेली किती आहे? 5. दुसरा जो वेक्टर आहे त्याची लेंथ दिलेली 3 आहे. दोघांच्या क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड दिलेले, दोघांच्या क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड दिले आणि दोघांचा डॉट प्रोडक्ट विचारले. हे बेटा डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट मध्ये रिलेशन काय आहे? लॅग्रेंजेस आयडेंटिटी. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आणि दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट मध्ये रिलेशन, क्रॉस प्रोडक्ट दिला असेल, डॉट प्रोडक्ट विचारला असेल तर लॅग्रेंजेस आयडेंटिटी. डॉट प्रोडक्ट दिला असेल, क्रॉस प्रोडक्ट विचारला असेल तर लॅग्रेंजेस आयडेंटिटी. लॅग्रेंजेस आयडेंटिटी काय? दोन वेक्टरच्या डॉट प्रोडक्टच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर प्लस दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्टच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर किती असतो? पहिल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर इंटू दुसऱ्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. हे दिलेलं व्हॅल्यू, ही व्हॅल्यू दिलेली आहे, हे पण दिलेलं आहे. ही व्हॅल्यू फक्त फाइंड आउट करायची. फॉर्म्युला माहिती असेल तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आन्सर कॅल्क्युलेट करायचं. हे माहिती नाही, याला एक्स म्हणूया. एक्स याची व्हॅल्यू किती दिली? π√5 दिलं होतं. π√5 चा स्क्वेअर 25 इंटू 5 असं येतो. बरोबर का? ए चा स्क्वेअर, पायचा स्क्वेअर म्हणजे 20π आणि बी चा स्क्वेअर म्हणजे 9. अशी व्हॅल्यू आहे. हे मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन सॉरी प्लस मल्टिप्लिकेशन. एक्स स्क्वेअर प्लस हे किती येत आहे? 125 आणि हा किती येतो? 5 9 चा 45, 2 9 चा 18, 18 प्लस 4 22, 225. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते? 225 मायनस 125. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते? 100. एक्सची व्हॅल्यू काय येते? प्लस ऑर मायनस 10 येते का? प्लस ऑर मायनस 10. बरोबर. ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 10, प्लस ऑर मायनस 10. हे बेटा ऑप्टिव्स अँगल आहे. हे बेटा ए बार डॉट बी बार ऑप्टिव्स अँगल आहे म्हटले, म्हणजे त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. बरोबर. डॉट प्रोडक्ट काय? निगेटिव्ह असणार आहे. कारण का? ऑप्टिव्स अँगल आहे म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह असणार. म्हणजे डॉट प्रोडक्ट काय यायला पाहिजे? निगेटिव्ह यायला पाहिजे, पॉझिटिव्ह येणार नाही. तर यात ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू चालणार नाही, निगेटिव्ह व्हॅल्यू. त्याच्यासाठी तो सेंटेन्स दिलेला आहे. इफ थीटा इज ऑप्टिव्स अँगल बिटवीन ए बार अँड बी बार, दोघांचा डॉट प्रोडक्ट काय येतो? निगेटिव्ह येतो ना. फॉर्म्युला आहे का नाही आपल्याकडे? ए बार डॉट बी बार किती असतो? मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस ऑफ थीटा. थीटा काय असणार आहे? मोर दॅन 90. तर डॉट प्रोडक्ट काय असणार आहे? निगेटिव्ह. कॉस थीटाची व्हॅल्यूच निगेटिव्ह आहे ना. थीटा मोर दॅन 90 असेल तर कॉस थीटाची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. हे दोन्ही पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह व्हॅल्यूने मल्टिप्लाय केला निगेटिव्ह आहे. तर ए बार डॉट बी बार मायनस 10 आहे, पॉझिटिव्ह येणारच नाही डॉट प्रोडक्ट. दूसरा क्वेश्चन बता. इफ द पोजिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट ए बी सी आर, हे बेटा 3 पॉइंट आहेत, ए बी आणि सी. याचा पोझिशन वेक्टर म्हणजे याला ओरिजिन बरोबर जोडलं तर ए बार नावाचा पोझिशन वेक्टर मिळेल. याला ओरिजिन बरोबर जोडलं तर बी बार नावाचा पोझिशन वेक्टर मिळेल. याला ओरिजिन बरोबर जोडलं तर सी बार नावाचा पोझिशन वेक्टर मिळेल. हे पोझिशन वेक्टर्स दिले रिस्पेक्टिव्हली. इफ ए इज चोजन ॲज ओरिजिन कुणाला चूज केलंय? एबीसी मध्ये. एबीसी मध्ये एलाच ओरिजिन चूज केलेलं आहे. एला ओरिजिन चूज केलेलं आहे. बरोबर. ही एक वेक्टर आहे, हे एक वेक्टर. द पोझिशन वेक्टर ऑफ ए बी सी आर दिलेला आहे. इफ ए इज चोजन ॲज ओरिजिन, देन क्रॉस प्रोडक्ट ऑफ पोझिशन वेक्टर बी बार अँड सी बार. हे बेटा या वेक्टरला काय म्हणणार? सी बार म्हणावं लागेल ना. हा जर ओरिजिन असेल, ओरिजिन बरोबर सी पॉईंटला जोडला तर याला काय म्हणायचं? या वेक्टरला सी बार. या वेक्टरला काय म्हणायचं? बी बार म्हणायचं. काय म्हणायचं याला? ए बार. हेच पॉईंट ए जर ओरिजिन म्हणून कन्सिडर केलं तर पॉईंट बी ला आणि ए ला जर जोडलं तर त्या वेक्टरला बी बार म्हणायचं, या वेक्टरला सी बार म्हणायचं. या दोघांचा क्रॉस विचारलं ना. देन द क्रॉस ऑफ
पोझिशन वेक्टर्स ऑफ बी बार अँड सी बार, या दोघांचा क्रॉस विचारले, बी बार क्रॉस सी बार. म्हणजे इन शॉर्ट काय करायचंय, बी म्हणजे काय आहे, बी म्हणजे काय आहे वेक्टर ए बी, आणि सी बार म्हणजे काय आहे एसी. ए बी आणि एसीचा क्रॉस करायचा आहे. ए बेटा, ए बी वेक्टर कसा भेटेल, ए बी वेक्टर कसा भेटेल, वेक्टर ए बी कसा भेटतो, बेसिक माहिती असायला पाहिजे ना, बी बार मायनस ए बार. बरोबर, हा बी बार आहे बघा, हा बी बार आहे, हा ए बार, ए बार बी बार आणि सी बार आहे. ए बी बार कसा भेटेल, बी बार मायनस ए बार केल्याने. बरोबर का, बी बार मायनस ए बार केल्यानंतर ए बी बार मिळतो. आणि सिमिलरली एसी वेक्टर कसा मिळेल, सी बार मायनस ए बार केल्यानंतर. आणि त्या दोघांचा क्रॉस, ए बार ए बी बार आणि ए सी बारचा क्रॉस कसा करायचा, मॅग्निट्यूड ऑफ आय जे के या ए बी वेक्टरचे जे कोइफिशियंट्स आहेत ते इथे सबस्टिट्यूट करायचं, एसीचे कोइफिशियंट्स इथे सबस्टिट्यूट. बरोबर, बी बार मायनस ए बार केलं तर हे व्हॅल्यूज मिळाली, 0 1 0 -1 2 इकडे सबस्टिट्यूट. सी बार मायनस डी बार केल्यानंतर हे कोइफिशियंट्स मिळाले 1 1 3 1 1 3. या डिटर्मिनंटला सॉल्व्ह केल्यानंतर एक वेक्टर मिळाला. दोन वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट केलं की परत एक वेक्टरच मिळतो आपल्याला. हा वेक्टर ऑप्शन ए बरोबर. बेसिक माहिती असायला पाहिजे ना, तर हे सगळं ब्लँकच वाटेल काय. परत बघा, ए बार एक वेक्टर आहे, बी बार एक वेक्टर आहे, सी बार एक वेक्टर आहे, तीन वेक्टर दिले. अँड इफ डी बार इज वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ बी बार अँड सी बार, डी नावाचा वेक्टर जो आहे तो बी ला पण परपेंडिक्युलर आहे, सी ला पण परपेंडिक्युलर आहे. फॉर एक्झाम्पल बी इकडे, सी इकडे, या दोघांना परपेंडिक्युलर आहे. डी बार कोण आहे, या दोघांना परपेंडिक्युलर आहे, याला पण परपेंडिक्युलर आहे, याला पण परपेंडिक्युलर. हा डी बार आहे. आणखी काय माहिती आपल्याला, या दोघांचा क्रॉस सुद्धा परपेंडिक्युलर असतो बघा. बरोबर का, या दोघांचा क्रॉस सुद्धा बी बार क्रॉस सी बार सुद्धा या दोघांना परपेंडिक्युलर असतो. म्हणजे डी बार आणि बी बार क्रॉस सी बार तुम्ही पॅरलल वेक्टर्स आहे असं कन्सिडर करू शकता. डी बार या दोघांना परपेंडिक्युलर आहे हे तर दिलंय. आणखी हे जे दोन वेक्टर आहेत यांचा क्रॉस प्रोडक्ट केला तर या दोघांना म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये एक वेक्टर मिळतो. हे डी बार पण या दोघांना परपेंडिक्युलर आहे, बी बार क्रॉस सी बार पण या दोघांना परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हे दोन्ही एकमेकाला पॅरलल आहे. पॅरलल असेल तर एकमेकाचे स्केलर मल्टिपल असतात. पॅरलल असेल तर डी बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स बी बार क्रॉस सी बार असं करू शकतो. तसंच केलं डी बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स बी बार क्रॉस सी बार करू शकतो. बी बार क्रॉस सी बार दिलेलं ना, कॅल्क्युलेट करावं लागेल. बी बार क्रॉस सी बार कॅल्क्युलेट करावं लागेल. कसं कॅल्क्युलेट करायचं, डिटर्मिनंटमध्ये पहिल्यांदा आय जे के, मग त्याच्यानंतर ना ह्याचे कोइफिशियंट 1 - 2 - 2, बरोबर का, आय जे के 1 - 2 - 2. त्याच्यानंतर ना बी बार आणि सी बारचे कोइफिशियंट -1 4 3 -1 4 3. याला सॉल्व्ह केल्यानंतर एक वेक्टर मिळतो. बरोबर का, ह्याला बी बार क्रॉस सी बार म्हणायचं. ते इथे सबस्टिट्यूट करायचं बी बार क्रॉस सी बारची वेळ. तर डी बार किती मिळतो, लॅम्बडा 2i - j + 2k. आता डी नावाचा एक वेक्टर आहे म्हणून सांगितलंय, डी नावाचा वेक्टर ए डॉट डी किती दिलेलं आहे 18. आपल्याला डी बार मिळालंय. दोन्हीकडे वेक्टर ए बारचा डॉट प्रोडक्ट जर घेतलं, ह्याच्याबरोबर लेफ्ट हँड साईड बरोबर ए बारचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा, त्याच्यासोबत सुद्धा ए बारचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा. बरोबर का, म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय मिळेल, हा इक्वेशन असं मिळालं की नाही, डी बार इज इक्वल टू लॅम्बडा बी बार क्रॉस सी बार मिळालं की नाही, ह्याची काहीतरी व्हॅल्यू मिळाली. आता दोन्हीकडे ए बारने मल्टिप्लाय करतो, ए बारने मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय म्हणजे डॉट प्रोडक्ट घ्यायला, डॉट प्रोडक्ट घ्यायला, डॉट प्रोडक्ट घ्यायला. यांचा डॉट प्रोडक्ट दिले नाही बघा. डॉट प्रोडक्ट किती आहे, ए बार डॉट डी बार 18 दिलेले. लॅम्बडा या दोघांचा डॉट प्रोडक्ट, हा वेक्टर तर माहिती आहे, आताच कॅल्क्युलेट केलं, 2i - j + 2k. आणि ए बार ऑलरेडी माहिती आहे की आपल्याला, ए बार किती आहे 2i + 3j 2i + 3j + 4k. या दोघांचा डॉट घेता येईल की, या दोघांचा डॉट घ्यायचा म्हणजे काय करायचं, कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 × 2 4 -1 × 3 -3. इथे प्लस असतो पण या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर 3 × -1 -3 म्हणून हा -3. 2 4 जा 8, 12 मधनं 3 गेले तर 9. तर लॅम्बडाची व्हॅल्यू 2 येते बघा. लॅम्बडाची व्हॅल्यू काय येते, आपल्याला विचारलेलं काय, ए बार क्रॉस डी बारचा स्क्वेअर विचारलाय. ए बेटा, डॉट प्रोडक्ट माहिती आहे, क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करायचा आहे. लॅग्रेंजेस आयडेंटिटी यूज करावी. लॅग्रेंजेस आयडेंटिटी काय, दोन वेक्टरच्या डॉट प्रोडक्ट कुणाचा ए बार आणि डी बार चा स्क्वेअर
प्लस दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्टच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर किती असतो? पहिल्या वेक्टरचा स्क्वेअर मॅग्निट्यूडचा स्क्वेअर इंटू दुसऱ्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा हे लॅग्रेंजेस आयडेंटिटी. ही व्हॅल्यू माहिती आहे, हे तर गिव्हनच आहे बघा. डॉट प्रोडक्ट किती आहे? 18 आहे, बरोबर ना? तसंच केलं का? डॉट प्रोडक्ट 18 आहे, त्याचा स्क्वेअर. याची मॅग्निट्यूड कशी फाइंड आउट करणार? स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर. बी चा मॅग्निट्यूड कसा फाइंड आउट करणार? स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 चा स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर प्लस मायनस 2 चा स्क्वेअर करून ए बार डी बारचे मॅग्निट्यूड सबस्टिट्यूट करायचे आणि याला सॉल्व्ह केल्यानंतर मग क्रॉस प्रोडक्टचा स्क्वेअर मिळतो बघा आपल्याला. क्रॉस प्रोडक्टचा स्क्वेअर विचारलंय ना, हेच विचारलंय ना आपल्याला. याची व्हॅल्यू मिळते 720. येते की लक्षात? लॅग्रेंजेस आयडेंटिटीवरती क्वेश्चन आहेत. पुढचा क्वेश्चन आहे ना हा. लेट ए बार बी बार सी बार बी युनिट वेक्टर्स. ए बार बी बार आणि सी बार ची मॅग्निट्यूड 1 आहे. युनिट वेक्टर्स आहे. याची मॅग्निट्यूड 1 आहे, बी बारची मॅग्निट्यूड पण 1 आहे, सी बारची मॅग्निट्यूड पण 1 आहे. पुढे काय म्हणलंय? सपोज दॅट ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार आणि ए बार डॉट सी बार हे 0 आहे. डॉट प्रोडक्ट 0 कधी असतो? हे दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, बरोबर का? याचा अर्थ काय? ए इज परपेंडिक्युलर टू बी अँड ऑल्सो ए इज परपेंडिक्युलर टू सी. मागच्या सारखीच केस झाली बघा. बी वेक्टर असा आहे आणि सी वेक्टर असा आहे. फॉर एक्झाम्पल ना, ए वेक्टर जो आहे तो बी ला पण परपेंडिक्युलर आहे आणि ए वेक्टर जो आहे तो सी ला पण परपेंडिक्युलर आहे, बरोबर का? आणि या दोघांचा क्रॉस सुद्धा या दोघांना म्युच्युअली परपेंडिक्युलरच असतो, बी बार क्रॉस सी बार. तर या दोघात रिलेशन काय? ए बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स बी बार क्रॉस सी बार, बरोबर. दोन्ही वेक्टरचा डायरेक्शन सेम असेल तर ते एकमेकाचे स्केलर मल्टिपल्स असतात. त्याला कोलिनियर वेक्टर्स म्हणायचं. पॅरलल वेक्टर्स काय म्हणायचं? कोलिनियर वेक्टर्स. कोलिनियर वेक्टर्स एकमेकाचे स्केलर मल्टिपल्स असतात. पहिला वेक्टर इज इक्वल टू समथिंग ऑफ सेकंड वेक्टर, स्केलर मल्टिपल असतो. असंच लिहिलंय बघा. याची मॅग्निट्यूड माहिती आहे. हे कसं फाइंड आउट करतो? याचा फॉर्म्युला काय? बी बार क्रॉस सी बारचा मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट करतो? क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला काय? हे बेटा ए बार क्रॉस बी बारचा फॉर्म्युला साइन थीटाचा फॉर्म्युला होता. मॅग्निट्यूड ऑफ ए बार बरोबर का इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इज इक्वल टू साइन थीटा इंटू एन कॅप होतं. दोन्हीकडचा मॅग्निट्यूड घेतलं तर काय होतंय? साइन थीटा. साइन थीटाचा फॉर्म्युला काय आहे तुझा? साइन थीटा इज इक्वल टू हा येतो त्याकडे फॉर्म्युला आहे, बरोबर. तर बी बार क्रॉस सी बारचा मॅग्निट्यूड किती येतो? बी बार क्रॉस सी बारचा मॅग्निट्यूड एवढं येणार, असं येणार, असं येणार. ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, फॉर्म्युला सबस्टिट्यूट केली. याचा मॅग्निट्यूड माहिती आहे, याचा मॅग्निट्यूड माहिती आहे. थीटा पण दिलेला आहे बघा. थीटा किती दिलंय? 5/6 क्वेश्चन मध्ये दिलं बघा. ते इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर ना अननोन काय फक्त लॅम्बडा. आता ए बार फाइंड आउट करायचं. आता हा वेक्टर फाइंड आउट करायचा ए बार. ह्याचा मॅग्निट्यूड दिलेला आहे, ह्याचा मॅग्निट्यूड दिलेला आहे. तर याचा क्रॉसचा मॅग्निट्यूड पण फाइंड आउट करू शकतो. तेच इथं फाइंड आउट केलं. क्रॉसचा मॅग्निट्यूड पण फाइंड आउट केलं. सगळे व्हॅल्यूज टाकल्यानंतर ना लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली. लॅम्बडाची व्हॅल्यू कुठं लागणार आहे? ए बार कॅल्क्युलेट करण्यासाठी, बरोबर. लॅम्बडाची व्हॅल्यू 2 सबस्टिट्यूट केलं तर ए बारची व्हॅल्यू काय येते? 2 टाइम्स बी बार क्रॉस सी बार. असंच विचारलं. प्लस और मायनस का बरं आलं? बाकी ऑप्शन मध्ये नाहीच आहे तसं. तो एकच ऑप्शन आहे प्लस और मायनस. 2 टाइम्स बी बार क्रॉस सी बार. वरच्या डायरेक्शन मध्ये पण असू शकतो, खालच्या डायरेक्शन मध्ये. वरच्या डायरेक्शन मध्ये पण चालेल, खालच्या डायरेक्शन मध्ये प्लस और मायनस या हिशोबाने. इफ एरिया ऑफ पॅरलेलोग्राम गोज डायगोनल, एक डायगोनल दिले, दुसरा डायगोनल दिले, इज स्क्वेअर रूट ऑफ 93 डिवाइडेड बाय 2 स्क्वेअर युनिट, देन अल्फा इज इक्वल टू. बेटा एरिया ऑफ पॅरलेलोग्रामचे दोन फॉर्म्युले बघितलं बघा. तुम्हाला जर ऍडजस्टंट साइड माहिती असतील, हा वेक्टर ए बार आहे, हा वेक्टर बी बार आहे, तर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम किती असतो? मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस मॅग्निट्यूड ऑफ बी बार, बरोबर. असं असतो ना? नाही, असं आहे ना फॉर्म्युला, होता ए बार क्रॉस बी बारचा मॅग्निट्यूड, बघ. आणि डायगोनल माहिती असेल तर बेटा, डायगोनल माहिती असेल तर पॅरलेलोग्रामचा डायगोनल माहिती असेल तर डायगोनलसाठी फॉर्म्युला काय? डायगोनल माहिती असेल तर 1/2 इंटू मॅग्निट्यूड ऑफ पहिला डायगोनल आणि दुसरा डायगोनलचा क्रॉस प्रोडक्ट करायचा, बरोबर.
1 हाफ इंटू डायगोनल 1 क्रॉस डायगोनल. हा पहिला डायगोनल आहे, हा दुसरा डायगोनल, दोघांचं क्रॉस करायचं. हे 1 हाफ एरिया ऑफ पॅरलेलोग्राम तर दिलेलं आहे. फक्त अननोन काय इकडे? अल्फा अननोन आहे, बरोबर का? अल्फा अननोन आहे, तर अल्फाची व्हॅल्यू मिळेल. याला सॉल्व्ह केलं हे मॅग्निट्यूड आहे, ह्याचा अर्थ काय? हे बेटा मॅग्निट्यूडची साइन काढल्यानंतर ना कोइफिशियंटचा स्क्वेअर, स्क्वेअर रूटमध्ये कोइफिशियंटचा स्क्वेअर करा. आय जे के जातो, कधी जातो? मॅग्निट्यूडची साइन काढायची स्क्वेअर रूटमध्ये. कुठल्याही वेक्टरचा मॅग्निट्यूड कसा कॅल्क्युलेट करतो? स्क्वेअर रूट ऑफ आयचा कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस जेच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस एच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर करतो का नाही? हे वेक्टर मिळालंय, ह्याचा मॅग्निट्यूड कसं कॅल्क्युलेट करणार? स्क्वेअर रूट ऑफ आयचा कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस जेच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस केच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर. म्हणजे आय जे के निघून जातात, असं तुम्हाला मिळेल. दोन्हीकडचा स्क्वेअर केल्यानंतर फक्त अल्फा अननोन आहे. अल्फाचे 2 पॉसिबल व्हॅल्यूज मिळतात, 2 आणि -4. 2 आणि -4 ऑप्शन ए बरोबर. येते का लक्षात? परत तेच क्वेश्चन आहे बघा. 2 डायगोनल दिलेले आहेत, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम दिलेलं आहे आणि काय विचारलं? लॅम्बडा विचार. आता लॅम्बडा विचार, बरोबर. सेम तेच फॉर्म्युला यूज करायचा. परत तेच आहे बघा क्वेश्चन. 2 डायगोनल दिलेत का? 2 डायगोनल दिलेत. आता अँगल दिलेला आहे, हे बेटा द एरिया ऑफ पॅरलेलोग्राम हुज डायगोनल, 2 वेक्टर दिलेले, 2 डायगोनल दिलेले, वेअर ए बार अँड वी बार आर युनिट वेक्टर्स. ए बार अँड वी बार आर युनिट वेक्टर्स फॉर्मिंग अन अँगल 45 डिग्री. बेटा या पॅरलेलोग्रामचे द एरिया ऑफ पॅरलेलोग्राम हुज डायगोनल, एक डायगोनल किती आहे? तो ए बार मायनस बी बार, आणि दुसरा डायगोनल किती आहे? 4 ए बार मायनस 5 बी बार असं दिलेलं आहे. आणि ए बार आणि बी बार आर युनिट वेक्टर्स म्हणणं आहे. ए बार आणि बी बार काय आहे? युनिट वेक्टर्स आहे. ए बारचा मॅग्निट्यूड 1 आहे, बी बारचा मॅग्निट्यूड पण 1 आहे. फॉर्मिंग अन अँगल 45, या दोघातला अँगल पण किती आहे? ए बार आणि बी बार मधला अँगल 45. म्हणजे त्यांचा डॉट प्रोडक्ट केला तर किती ते? कॉस 45 ना, 1/रूट. कॉस 45 म्हणजे 1/रूट. तर डॉट प्रोडक्ट पण 1/√2च येते. डॉट प्रोडक्ट पण काय येते? 1/√2च आहे. एरिया ऑफ पॅरलेलोग्रामचा हा फॉर्म्युला आहे, मागच्या 2 क्वेश्चनमध्ये जे यूज केलं तोच. आता एरिया ऑफ पॅरलेलोग्राम मागच्या 2 क्वेश्चनमध्ये दिला होता, इथे दिलेला नाही. 2 डायगोनलचे वेक्टर्स दिलेले आहेत, त्यांचं क्रॉस केल्यानंतर हा मिळायला लागला. सिम्प्लिफाय केल्यानंतर एरिया ऑफ पॅरलेलोग्रामचा हा एक्सप्रेशन मिळालाय. ए बार क्रॉस बी बार शेवटी मिळाला. ए बार क्रॉस बी बारचा फॉर्म्युला काय? 2 वेक्टरचा क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला काय? 2 वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला काय? क्रॉस प्रोडक्ट किती असतो? इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थिटा. थिटा किती आहे? 45. इथंच डायरेक्ट टाकवायचं. हे पण 1/√2 आहे. याची मॅग्निट्यूड 1 आहे, ह्याची मॅग्निट्यूड 1 आहे. हो, हे 3 टाइम्स मिळालं ना, 3 टाइम्स मिळालं. जे 3/√2 येतं. 3/√2. A tetrahedron has vertices O, A, B, C. Then the angle between the faces O, A, B and ABC. टेट्राहेड्रॉन म्हणजे काय? ट्रायंग्युलर पिरामिडला काय म्हणायचं? टेट्राहेड्रॉन. हा टेट्राहेड्रॉन कसा असतो? हा असा ट्रायंग्युलर बेस असणार आहे, ठीक आहे, आणि वरती अपेक्स असणार आहे, आणि हा मागचा एज असणार आहे. काय नाव म्हणलं त्याचं? ओ ए बी सी. ठीक आहे, द अँगल बिटवीन ओ ए बी अँड ए बी सी हे ना असं नाव लिहिलं. ओ ए बी आणि ए बी सी, ठीक आहे, असं नाव लिहूया. या साईडचा फेस, हा फेस आणि हा फेस मधला अँगल विचार. तर 2 प्लेन मधला अँगल आहे. ऍक्च्युली हे लाईन अँड प्लेन मध्ये असं लोकांना क्वेश्चन. 2 प्लेन मधला अँगल फाइंड आउट करायचा आहे. बेटा लाईन अँड प्लेन मध्ये आपण बघितलं का नाही? 2 प्लेन जर असा असतील, 2 प्लेन मधला जर अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा असेल, 2 प्लेन मधला अँगल जर फाइंड आउट करायचा असेल, तर या प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये एक वेक्टर घ्यायची, या प्लेनला सुद्धा परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये एक वेक्टर घ्यायची, आणि या 2 वेक्टर मधला जो अँगल असतो थिटा, तेवढाच अँगल या 2 प्लेन मध्ये पण असतो. या 2 प्लेन मध्ये सुद्धा तेवढाच अँगल थिटा असतो. इन शॉर्ट काय? 2 प्लेन मधला अँगल फाइंड आउट करायचा असेल तर 2 परपेंडिक्युलर वेक्टर्स मधला अँगल सुद्धा तेवढाच असतो. या प्लेनला, पहिल्या प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर
दुसऱ्या प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर, त्यांच्यातला अँगल आणि प्लेन मधला अँगल सेमच असतो. ठीक आहे. तर आपल्याला या दोन प्लेन मधला अँगल फाइंड आउट करायचा आहे. या दोन प्लेन मधला अँगल फाइंड आउट करायचा आहे. या दोन प्लेन मधला असला अँगल फाइंड आउट करायचा आहे. कसं फाइंड आउट करणार? कुठल्याही प्लेनला बेटा कुठल्याही प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर जो आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा? फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे हा वेक्टर माहिती आहे ए बार, हा वेक्टर बी बार माहिती असेल. या दोघांना जर क्रॉस केलं तर तुम्हाला एक परपेंडिक्युलर नॉर्मल वेक्टर मिळतो का? कुठल्याही अशा प्लेनवरती कुठलेही दोन वेक्टर्स घ्या, त्यांचा क्रॉस करा. इथे एक वेक्टर आहे, इकडे एक वेक्टर आहे. या दोघांचा क्रॉस करा, ए बार आणि हे बी बार. या दोघांना क्रॉस केल्यानंतर ना या प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये एक वेक्टर मिळतो, आपल्याला नॉर्मल वेक्टर मिळतो. बरोबर का? तर आपल्याला या ओ ए बी ला परपेंडिक्युलर वेक्टर कसा भेटेल? त्याच्यासाठी ओ ए माहिती आहे, ए बी माहिती आहे, हा वेक्टर माहिती आहे, हा वेक्टर माहिती आहे. या दोघांचा क्रॉस करावं लागेल. ओ ए क्रॉस ओ बी करावं लागेल. ओ ए कुठून भेटेल? व्हर्टायसेस दिलेत की, हे बघा 1 - 0 1 आय, 2 - 0 2 जे, 1 - 0 1 के. तर 1 आय 2 जे प्लस 1 के केल्यानंतर ना आपल्याला काय मिळतो? ओ ए वेक्टर मिळतो. काय मिळतो? ओ ए वेक्टर मिळतो. बरोबर का? तसाच ए बी वेक्टर फाइंड आउट करायचा. ते दोन्ही वेक्टर मिळाल्यानंतर ना त्या दोघांचा क्रॉस या डिटर्मिनंट मध्ये आपण कॅल्क्युलेट करायचं. बरोबर का? आय जे के या ओ ए वेक्टरचे कोइफिशियंट्स 1 2 1. बरोबर का? आणि ओबी वेक्टरचे कोइफिशियंट्स काय असणार आहे? 2 1 3 असणार आहे. 2 1 3 0 बरोबर सबस्ट्रॅक्ट व्हावं लागेल. त्याच्यातनं 0 सबस्ट्रॅक्ट केल्यावर हे एवढेच येणार. बरोबर. दोघांचा क्रॉस केल्यावर एक नॉर्मल वेक्टर मिळाला. हा n1 भेटला, n1 भेटला. बरोबर का? सिमिलरली आता हा दुसरा जो प्लेन आहे त्याला परपेंडिक्युलर वेक्टर, त्याला n2 म्हणूया. तो कसा भेटेल? या पॉइंटला ए म्हणलंय, याला बी म्हणलंय आणि हा सी आहे. एसी क्रॉस एबी करावं. एबी क्रॉस एसी केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? हे बेटा एबी क्रॉस एसी केल्यानंतर ना त्याला पण परपेंडिक्युलर वेक्टर मिळेल आपल्याला. एबी क्रॉस एसी केल्यानंतर ना दुसरा नॉर्मल वेक्टर मिळेल. आता या दोन नॉर्मल वेक्टर मधला अँगल, कुठल्याही दोन वेक्टर मधला अँगल कसा फाइंड आउट करायचा? दोन वेक्टर मधला अँगल कसा फाइंड आउट करायचा? हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे. फॉर एक्झाम्पल हा ए बार आहे, हा बी बार आहे. या दोघातला अँगल कसा फाइंड आउट करायचा? दोघांचा डॉट प्रोडक्ट करायचा. दोघांचा डॉट प्रोडक्ट किती असतो? मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस ऑफ थीटा. येते का लक्षात? तर कॉस थीटाचा फॉर्म्युला काय असणार आहे? n1 इंटू n2 डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ n1 इंटू मॅग्निट्यूड ऑफ n2. हे जे पहिला आणि दुसरा वेक्टर म्हणत होतो त्याचं नाव काय आहे आपल्या केसमध्ये? n1 आणि n2. बरोबर. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट म्हणजे त्यांच्या कोइफिशियंटचा मल्टिप्लिकेशन. बरोबर. वरती पण एक नंबर येणार आहे आणि खाली सुद्धा एक नंबर मिळणार आहे. हे आन्सर आहे. कॉस थीटाची व्हॅल्यू 19/35 आहे. तर थीटाची व्हॅल्यू काय असणार आहे? कॉस इनव्हर्स ऑफ 19/35. येते का लक्षात? प्रश्न लक्षात येते का? टेट्राहेड्रॉनचे 4 व्हर्टायसेस दिले होते आणि या दोन प्लेन मधला अँगल विचारला होता. बरोबर का? या दोन प्लेन मधला अँगल विचारला होता. हे दोन प्लेन्स त्यांच्यातला अँगल विचारला होता. ते फाइंड आउट करण्यासाठी दोन नॉर्मल वेक्टर्स मधला अँगल फाइंड आउट करायचा. पुढचा क्वेश्चन, ए बी सी आर इफ ए बी सी आर को प्लेनर वेक्टर्स. एकाच प्लेन मध्ये तीन वेक्टर आहेत. बरोबर. एकाच प्लेन वरती तीन वेक्टर आहेत. ए बारचा मॅग्निट्यूड दिलाय, बी बारचा मॅग्निट्यूड दिलाय, त्याच्यानंतर बी डॉट सी इज इक्वल टू 8. द अँगल बिटवीन बी बार अँड सी बार इज 45. देन मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. बरोबर. याची व्हॅल्यू विचारली. हे बेटा दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट कसा कॅल्क्युलेट करतो आपण? दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला काय? मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर इंटू साइन ऑफ थिटा करतो. बरोबर का? बरोबर. ह्याचा मॅग्निट्यूड असाच कॅल्क्युलेट करतो आणि ह्याचा मॅग्निट्यूड असा कॅल्क्युलेट. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट म्हणलं तर इथं एन कॅप येते, डायरेक्शन पण येते. दोन वेक्टरच्या क्रॉस मल्टिप्लिकेशनचा मॅग्निट्यूड, क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड असा का नाही फॉर्म्युला? बरोबर. तर ह्याला पहिला वेक्टर कन्सिडर करतो आणि याला दुसरा वेक्टर कन्सिडर करतो. बी क्रॉस सी ला आणखी एक वेक्टर, सेकंड वेक्टर कन्सिडर करतो. कारण बी क्रॉस सी केल्यानंतर आणखी एक वेक्टरच मिळणार. बरोबर. तर याला फर्स्ट वेक्टर, याला सेकंड वेक्टर कन्सिडर करतो. तर दोघांचा मॅग्निट्यूड, या दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड किती? मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर इंटू साइन ऑफ थीटा. ही फॉर्म्युलाच आहे का तुमच्याकडे लिहिलेलं आहे? त्याच्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ ए तर दिलेलं आहे 1, मॅग्निट्यूड ऑफ बी पण माहिती आपल्याला.
बी क्रॉस सी करायचा असेल तर बी क्रॉस सीचा दोन वेक्टरचा प्रोडक्टचा मॅग्निट्यूड हा फॉर्म्युला आहे. परत हाच फॉर्म्युला यूज करा. मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर इंटू साइन ऑफ थीटा. ठीक आहे. आता ह्याच्यातला बी मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर तर आहे, मॅग्निट्यूड ऑफ सी वेक्टर नाही आहे. आणि बी आणि सी मध्ये अँगल किती आहे इथं सांगितलं बघा. अँगल बिटवीन बी अँड सी इज 45 म्हणून इथं साइन 45 घेतलं. आता सी वेक्टर कसा फाइंड आउट करायचा? सी वेक्टरचा मॅग्निट्यूड त्यांचा डॉट प्रोडक्ट दिलाय बघा. बेटा दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट दिले. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय? मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर इंटू कॉस ऑफ थीटा. या दोघातला अँगल तर माहिती की आपल्याला किती आहे? 45. तर कॉस ऑफ 40 इज 45 इज 1/√2. मॅग्निट्यूड ऑफ बी इज बरोबर. हा मॅग्निट्यूड ऑफ सी बार माहिती नाही मला. बी डॉट सी किती आहे? 8. ठीक आहे. ह्याच्यावर मॅग्निट्यूड ऑफ सी बार मिळेल. मॅग्निट्यूड ऑफ सी बार किती आला? 4√2. किती आला? 4√2. ते 4√2 इकडे सबस्टिट्यूट करायचं. आता हा थीटा कुठला आहे? या दोन अँगल हे बेटा हे दोन वेक्टर जे आहेत त्यांच्यात अँगल किती? ए बार बी बार क्रॉस सी बार. सुरुवातीला पहिल्या वाक्यात काय म्हणले तिने? तिन्ही वेक्टर कसे आहेत? को प्लेनर आहे. ए बार बी बार आणि सी बार हे तिन्ही वेक्टर कसे आहेत? को प्लेनर आहेत. को प्लेनर म्हणजे काय? हे बेटा एकाच प्लेन मध्ये लाई करतो. आता पुन्हा पुन्हाचा क्रॉस आहे. बी बार क्रॉस सी बार आहे का नाही? हे बघा बी आणि सी चा क्रॉस जर केला तर एक नॉर्मल वेक्टर मिळतो आपल्याला. हा जो नॉर्मल वेक्टर आहे हे आपल्याकडून प्लेनला परपेंडिक्युलर असतो. प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे ए ला पण परपेंडिक्युलर असतो. बरोबर का? तर ए बार आणि हे काय? बी बार क्रॉस सी बार या दोघांचा क्रॉस केला तर परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये एक वेक्टर मिळतो का नाही? तर हा बी बार क्रॉस सी बार आणि ए बार ह्यांच्यात अँगल किती आहे? 90 डिग्रीचा अँगल आहे. किती डिग्रीचा अँगल आहे? 90. म्हणून इथं साइन 90 सबस्टिट्यूट केलं. बी आणि सी मध्ये अँगल 40 आहे इथं म्हणून साइन 40 आहे. बरोबर का? या दोघांमध्ये किती अँगल आहे? ए बार आणि बी बार क्रॉस सी बार. ए बार तर इकडे, बी बार क्रॉस सी बार इकडे आहे. बरोबर म्हणून 90. सगळे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर आन्सर येते. येते लक्षात? सेम क्वेश्चन आहे बघा. हे बेटा इफ ए बार बी बार अँड सी बार आर 3 को प्लेनर वेक्टर सच दॅट सेम व्हॅल्यूज आहेत. व्हॅल्यूज पण सेम रिपीटेड आहे. तीच व्हॅल्यू विचारली. हे कधी विचारलं होतं? 26 एप्रिल. आणि हे मॉर्निंगला पण विचारलं, इव्हनिंगला पण विचारलं. मॉर्निंगचा क्वेश्चन इव्हनिंगला रिपीट झालाय बघा. मॉर्निंगला इव्हनिंगला. ठीक आहे. पी बार नावाचा एक वेक्टर दिलाय, क्यू बार नावाचा एक वेक्टर दिलाय, आर बार नावाचा एक वेक्टर दिलाय अँड द वेक्टर एम बार इज सच दॅट त्या चौघांमध्ये हे रिलेशन आहे. एम क्यू आणि आर मध्ये हे रिलेशन आहे. एम माहिती नाही आहे, क्यू आणि आर. एम क्यू आर मध्ये हे रिलेशन आहे. एम आणि पी मध्ये डॉट प्रोडक्ट 0 आहे. देन एम बार विचारलेलं आहे. हे दिलेलं आहे इक्वेशन आपल्याला. बरोबर का? इक्वेशन दिलेलं आहे. नेहमी इक्वेशन दिल्यानंतर याला सॉल्व्ह करायची टिपिकल मेथडच आहे. हा क्रॉस प्रोडक्ट वेक्टरचा अल्जेब्रा जास्त आपण यूज केलेला नाही. ठीक आहे. थोडेसे या क्वेश्चन्समध्ये 25 आणि 24 क्वेश्चन मध्ये वेक्टर अल्जेब्रा समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. काय होतं बघा, हा क्रॉस प्रोडक्ट जेव्हा इकडे जाईल ना मायनस होईल. नॉर्मल आपल्या अल्जेब्रा सारखंच. या दोघांचा प्रोडक्ट जेव्हा लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा मायनस होईल. या दोघांना क्यू कॉमन घेऊ शकतो. क्रॉस क्यू घ्यायचं. ह्याच्याकडे एम ह्याच्याकडे आर. आता दोन वेक्टर्सचा क्रॉस प्रोडक्ट 0 कधी असतो? दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0. क्रॉस प्रोडक्टच्या फॉर्म्युल्यामध्ये साइन थीटा आहे. बरोबर का? साइन 0 कधी असतो? 0 डिग्रीला. बरोबर का? म्हणजे दोन वेक्टर्स कोलिनियर असतील. दोन वेक्टर जर कोलिनियर असेल तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट काय असतो? 0 असतो. बरोबर का? कोलिनियर म्हणजे काय? ते एकमेकाचे स्केलर मल्टिपल असतात. हे दोन वेक्टर्सचा क्रॉस प्रोडक्ट 0 आहे. ह्याचा अर्थ दोन्ही कोलिनियर आहे. पॅरलल आहेत इन शॉर्ट. पॅरलल असेल तर ते दोन्ही वेक्टर एकमेकाचे स्केलर मल्टिपल असतात. हे दोन्ही वेक्टर एकमेकाचे स्केलर मल्टिपल कसे लिखो? वेक्टर फर्स्ट वेक्टर इज इक्वल टू लॅम्बडा टाइम सेकंड वेक्टर. बरोबर का? पहिला वेक्टर इज इक्वल टू लॅम्बडा टाइम सेकंड वेक्टर. लॅम्बडा एक स्केलर व्हॅल्यू आहे. बरोबर. आता ह्याच्यातलं एम जर फाइंड आउट करायचं असेल तर आर बार माहिती आहे आणि क्यू बार माहिती आहे, पण लॅम्बडा माहिती नाही. पहिल्यांदा लॅम्बडा फाइंड आउट करायला. बरोबर का? तो जो स्केलर मल्टिपल आहे तो फाइंड आउट करायला. ह्याच्यासाठी नेहमी 2-3 क्वेश्चन मध्ये हेच तुम्हाला रिपीट दिसणार आहे बघा. हे बेटा एमचा डॉट प्रोडक्ट कशाबरोबर दिले? पी बरोबर दिले. मग या इक्वेशन मध्ये एम डॉट पी आणण्याचा प्रयत्न करायचा. कसा आणायचा बघा? हा एम बार मायनस आर बार इज इक्वल टू लॅम्बडा क्यू बार आहे का नाही? या आर बारला परत इकडे पाठवतो. हे बघा आर बार प्लस लॅम्बडा क्यू बार. पूर्ण इक्वेशनला डॉट प्रोडक्ट घेतो. कोणाबरोबर? पी बार बरोबर. याला पण पी बारने मल्टिप्लाय करतो. याला पण पी बारने मल्टिप्लाय करतो. याला पण पी बारने मल्टिप्लाय करतो. या दोघांचा डॉट किती दिले?
0 इथे 0 substitute. आर बार डॉट पी बार हे बेटा आर बार पण आहे पी बार पण आहे. कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन केलं डॉट प्रोडक्ट येतो. कोल टूचा 8 प्लस जे चा कोइफिशियंट -3 इंटू 0 0 बरोबर का. आणि 7 इंटू 1 7 लॅम्बडा टाइम्स क्यू डॉट पी 1 इंटू 2 2 बरोबर का. 1 इंटू 0 0 1 इंटू 1 बरोबर करायला लागलो. 0 हे किती 15 हे 3 बरोबर का. 3 लॅम्बडा लिहूया. 3 लॅम्बडा इज इक्वल टू 15 -15 लॅम्बडा इज इक्वल टू हे काय तर चुकलं का माझं साईन. लॅम्बडा इज इक्वल टू -5 यायला लागेल. लॅम्बडा इज इक्वल टू -5 ठीक आहे. परत ह्याच फॉर्म्युलेमध्ये टाकायचं. आता आपल्याला एमआर कॅल्क्युलेट करायचं होतं नाही इथे टाकतो. आता लॅम्बडाची व्हॅल्यू टाकतो. आरची व्हॅल्यू माहिती आहे दिलेलीच आहे क्वेश्चनमध्ये दिलेली. आर बार दिलाय का नाही. आर बार दिलाय बरोबर. आर बार दिलेला आहे इकडे टाकायचं. लॅम्बडाची व्हॅल्यू आताच कॅल्क्युलेट केली इथे टाकायची. क्यू बार सुद्धा दिली. क्यू बार पण दिलेलं इथे टाकायचं. तुम्हाला एम बार मिळेल. वेक्टर एम बार मिळतो. एक आहे आर बार प्लस लॅम्बडा क्यू बार सबस्टिट्यूट केल्यावर ऑप्शन सी आले. हीच टिपिकल मेथड 2-3 क्वेश्चन मध्ये दिसेल तुला. हा शॉर्टकट काय केलं माहिती का. एम बार फाइंड आउट करायचं का नाही. हे बेटा एम बार फाइंड आउट करायचंय आणि एम बार फाइंड आउट करायचंय. एम बार डॉट पी बार किती दिले 0 म्हणजे हे 4 जे ऑप्शन दिलेत हे एम बार ची व्हॅल्यूज आहेत. कोणाची व्हॅल्यूज आहेत एम बार. या 4 पैकी एम बार कोणे विचारले देन एम बार इज इक्वल टू बीच वन असं विचार. हे सगळे एम बार आहेत. एम बार इकडे आहे पी बार इकडे. एम बार आणि पी बारचा डॉट प्रोडक्ट करून बघा 0 येते का. या दोघांचा डॉट केला तर केलं काही नाही. पहिलं ऑप्शन 0 आलं. दुसरं 0 येणार. तिसरं 0 आलं. चौथं 0 येणार. म्हणजे ए आणि सी मध्ये कोणतं आहे. पण हे वेस्ट गेलं आपलं. एकच ऑप्शन करेक्ट आला असतं तर ठीक आहे. 2 आले म्हटलं तर हे सॉल्व्ह करूनच बघावं लागणार. बरोबर का. हे सॉल्व्ह करूनच बघावं लागणार. येतं का लक्ष. तसं करू शकता तुम्ही जरा चेक करून. पण ते ओरली करायचं हा चेक. एम बार फाइंड आउट करायचं आहे. एम बार ऑप्शनमध्ये पी बार क्वेश्चनमध्ये करून बघायचा डॉट प्रोडक्ट. एकच डॉट प्रोडक्ट 0 असेल तर डायरेक्टली तेच आन्सर आहे म्हणायचं. सगळं सॉल्व्ह करीत बसायची गरज. ए बार बी बार सी बार 3 वेक्टर दिले देन पी बार 3 वेक्टर दिलेले. चौथा वेक्टर फाइंड आउट करायचा. मागच्या क्वेश्चन मध्ये पण तसंच होतं. पी क्यू आर दिला होता आणि एम फाइंड आउट करायचं. इथं ए बी सी दिलेलं पी फाइंड आउट करायचं आणि पी बारचा ए बार बरोबर डॉट प्रोडक्ट किती आहे 0. जे फाइंड आउट करायचं त्याचा ए बार बरोबर डॉट प्रोडक्ट 0 आहे. आणि या तिघांमध्ये रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं. एक्झॅक्टली मागच्या सारखाच क्वेश्चन. काय फाइंड आउट करायचंय हे बेटा. काय फाइंड आउट करायचंय. कुठलं वेक्टर फाइंड आउट करायचंय देन वेक्टर पी बार सॅटिस्फाय इज म्हणजे पी बारच फाइंड आउट करायचं ठीक आहे. तर पी बार आणि ए बार चा डॉट प्रोडक्ट 0 होतो का बघायचं. कोणाकोणाचा डॉट प्रोडक्ट 0 होते. 3 डॉट प्रोडक्ट 0 यायला लागले. का फायदा नाही याचा. बरोबर. ट्रेडिशनल पद्धतीने हा इक्वेशन जो दिलेला आहे तो यूज करायचा. हे बघा जो दिलेला आहे तो यूज करायचा. ह्याला सॉल्व्ह कसं करायचं. ह्याला लेफ्ट हँड साईडला घेऊन जायचं. दोघांना बी कॉमन घ्यायचं. बरोबर का. या दोघांचा क्रॉस 0 आहे याचा अर्थ हा एक वेक्टर आणि हा एक वेक्टर कोलिनियर आहेत पॅरलल आहेत. 2 वेक्टर पॅरलल आहे याचा अर्थ काय दोन्ही एकमेकाचे स्केलर मल्टिपल आहेत. तर पी बार मायनस सी बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स बी बार. परत एकदा लॅम्बडा फाइंड आउट करायचं. या सी ला इकडे पाठवायचं. लॅम्बडा कसा फाइंड आउट करणार. ए बेटा सगळीकडे कशाने मल्टिप्लाय करतो. इथे बघा कोणाने मल्टिप्लाय करायचं ए बारने मल्टिप्लाय करायचं. पी बार डॉट ए बार माहिती आहे. सी बार डॉट ए बार फाइंड आउट करू शकतो. बी बार डॉट ए बार फाइंड आउट करू शकतो. त्याच्यावरनं तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल. सगळ्यांना ए बारने मल्टिप्लाय केलं कारण ह्याची व्हॅल्यू 0 माहिती होती आपल्याला. आता तरी लागायची व्हॅल्यू म्हणून सगळीकडे ए बारचा डॉट प्रोडक्ट घ्यायचं. ते कॅल्क्युलेट करू शकतो. हे कॅल्क्युलेट करू शकतो. लॅम्बडाची व्हॅल्यू म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू परत याच इक्वेशन मध्ये टाकायची. लॅम्बडाची व्हॅल्यू याच इक्वेशन मध्ये टाकायची. सेम एक्झॅक्टली मागच्या क्वेश्चन सारखंच आहे. ए बार दिलाय बी बार दिलाय. ए बार क्रॉस सी बार इज इक्वल टू बी बार. ए बार डॉट सी बार इज 3 इज देन द वेक्टर सी बार. सी बारच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायची. बरोबर का. 2 वेक्टर दिले. तिसरा वेक्टर फाइंड आउट करायचा. हे एक्सप्रेशन दिलेलं आहे. हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. आता पुन्हाचा डॉट प्रोडक्ट दिलाय ए आणि सी चा. जे इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये ए बार आणि सी बारचा डॉट प्रोडक्ट नाहीये बघा. ए बार आणि सी बारचा डॉट प्रोडक्ट नाहीये. हे इक्वेशन दिलेलं आहे ह्याच्यामध्ये डॉट प्रोडक्ट आहे का नाहीये का नाही. हे दिलेलं आपल्याला आणि डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू पण दिलेली. तर डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू कुठेतरी यूज होऊ शकते. म्हणून काय करायचं दोन्हीकडे डॉट घ्यायचं. कोणाचा डॉट घ्यायचा सी बार नी डॉट करायचं. बरोबर. ए बार क्रॉस सी बारला सी डॉट सी बारचा डॉट प्रोडक्ट घेतलेला आहे. बी बार बरोबर सी बारचा डॉट प्रोडक्ट घेतलेला आहे. आता होत आहे काय बघा. ए बार क्रॉस सी बार फॉर एक्झाम्पल एका प्लेनमध्ये 2 वेक्टर आहेत. स्पेसमध्ये म्हणा प्लेनमध्येच नाही
कुठल्याही स्पेसमध्ये दोन वेक्टर आहेत, ए बार नावाचा एक वेक्टर आहे, सी बार नावाचा एक वेक्टर आहे. ठीक आहे, यांचे इनिशियल पॉइंट्स जवळजवळ आणले, दोन्ही वेक्टरचे इनिशियल पॉइंट जवळजवळ आणले, हा ए बार आणि हा सी बार, बरोबर का? या दोघांचा क्रॉस काय रिप्रेझेंट करतो? एक परपेंडिक्युलर वेक्टरला रिप्रेझेंट करतो. हे बेटा येते का लक्षात? या दोघांचा क्रॉस हा वेक्टर असणार ए बार क्रॉस सी बार. आता हे ए बार क्रॉस सी बार जे आहे या सी ला परपेंडिक्युलर आहे का नाही? बघा बघू नीट लक्षात द्या, मी काय म्हणालो लक्षात द्यायला लागलं. हे ए बार क्रॉस सी बार वेक्टर आहे का नाही? हे ए बार क्रॉस सी बारला पण परपेंडिक्युलर आहे, ए बारला पण परपेंडिक्युलर, बरोबर का? दोघांना म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये. तर या दोघांचा डॉट प्रोडक्ट किती असणार आहे? डॉट प्रोडक्ट मध्ये कॉस थीटा असतो, कॉस 90 इज 0, बरोबर का? म्हणून ए बार क्रॉस सी बार डॉट सी बार केलं तर काय येते? 0 येते का लक्षात? हे 0 का बरं आलं? ए बार क्रॉस सी बार कुठलेही दोन वेक्टर घ्या, ए बार आणि सी बार, त्या दोघांचा क्रॉस जो आहे तो ए बारला आणि सी बारला दोघांना परपेंडिक्युलर असतो. येते का लक्षात? दोघांना परपेंडिक्युलर असतो. मग याचा क्रॉस, बरोबर का? ए बार क्रॉस सी बारचा डॉट कोणाबरोबर करायला लागतो? सी बार. या दोघांचा डॉट किती असणार आहे? 0 असणार. बी बार डॉट सी बार, बी बार डॉट सी बार. ए बेटा बी बार माहिती आहे, बी बार डॉट सी बार इज इक्वल टू 0 हे कंडिशन मिळाले आपल्याला. हे बेटा ही कंडिशन मिळाली, व्हॅल्यूज काय मिळाले नाही. आपल्याकडे बी बार आहे, सी बार हे ऑप्शन्स आहेत. सी बार काय आहेत? ऑप्शन आहे. आता डायरेक्टली काय करावं लागेल? याचा बी बार बरोबर मल्टिप्लिकेशन करून 0 येते का चेक करायचं. याचा डॉट केलं तर 0 यायला लागलं, बाकी तिघांचा डॉट केलं तर 0 येईल. येते का लक्षात? इथं ते मेथड यूज करावं लागेल. येते का लक्षात? येते का लक्षात? हे डॉट दिला होता पण ह्याचा उपयोग इथे करावा लागला, दिलेल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करावं लागला, बरोबर का? ते केल्यानंतर आपल्याला काय मिळालं? बी बार डॉट सी बार इज इक्वल टू 0. आणि बी बार डॉट सी बार, बी बार तर आहे, सी बार आपल्याला फाइंड आउट करायचं. तर सी बार आणि बी बारचा डॉट केल्यावर किती आला पाहिजे? 0, बरोबर. ते चेक केलं. असं वेगळा क्वेश्चन आहे. छोटा म्हणलं तरी त्याच्यामध्ये तसं टेक्स्टबुक मध्ये बघायला गेलं तर 6 एक्सरसाइज आहेत, बरोबर. पण एवढे हे नाहीये त्याच्यामध्ये क्वेश्चन्स, त्याच्यावरती एवढे नाही, वेक्टर एवढे नाही. हार्डली 2 क्वेश्चन असतील पर सेशन, 2 क्वेश्चन असते. A bar B bar, then the point of intersection of the lines R bar cross A bar is equal to B bar cross A bar and R bar cross B bar is equal to A bar cross B bar is. ए बेटा आर बारचे कोऑर्डिनेट्स विचारले का आपल्याला? बरोबर, आर बार इज लॅम्बडा टाइम्स ए, ठीक आहे, त्याचेच कोऑर्डिनेट विचारले. ए बार नावाचा एक वेक्टर दिलाय, बी बार नावाचा एक वेक्टर दिलाय, देन द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाइन्स आर बार क्रॉस ए बार इज इक्वल टू बी बार क्रॉस ए बार अँड आर बार क्रॉस बी बार अँड इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार. हे दोन इक्वेशन दिलेले, बरोबर का? या दोन्ही इक्वेशनला, हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे बघा, या दोन इक्वेशनला ऍड करावं लागेल. या दोघांना ऍड केल्यावर काय होतं बघा, आर बार क्रॉस ए बार प्लस आर बार क्रॉस बी बार, लेफ्ट हँड साईडला असं आणि राईट हँड साईडला या दोघांचा ऍडिशन असायचं. या बी बार क्रॉस ए बारला उलट जर लिहिलं तर प्रॉपर्टी माहिती पण आपल्याला, ए बार क्रॉस बी बार जर लिहिलं तर मायनस होतं, तर हे दोन्ही कॅन्सल होते आणि 0 होते. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0 म्हणजे दोन्ही परत कोलिनियर आहेत. कोलिनियर आहेत म्हणजे आर बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स ए बार प्लस बी बार असं येतं, बरोबर का? आर बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स ए बार प्लस बी बार, स्केलर मल्टिपल असणार. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0 म्हणजे दोन्ही वेक्टर कसे आहेत? पॅरलल आहेत. दोन वेक्टर पॅरलल आहे म्हणजे ते दोन्ही वेक्टर एकमेकाचे स्केलर मल्टिपल असतात. ए बार क्रॉस बी बार, ए बार प्लस बी बार, ए बार आणि बी बार दिलेले, दोघांचं एडिशन केलं तर हा वेक्टर मिळाला लागला. कुठला वेक्टर मिळाला लागला? हा वेक्टर, बरोबर का? त्याचा स्केलर मल्टिपल केल्यानंतर ना एक वेक्टर मिळणार आहे, बरोबर का? लॅम्बडा टाइम्स केल्यानंतर ना असा वेक्टर मिळणार. तर आर बारचे कोइफिशियंट्स काय विचारले ते हेच दिलेलं आहे बघा. तिथं जर क्वेश्चन मध्ये 6, 2 आणि -2 दिलं असतं, लॅम्बडाची व्हॅल्यू खूप असली असती, पण हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये दिलेलं आहे आपल्याला. लॅम्बडाची व्हॅल्यू अननोन आहे, तरी सुद्धा ह्याला बघून, ऑप्शनला बघून आपण सांगू शकतो व्हॅल्यूज कुठले आहेत. काय आहे व्हॅल्यू? 3, 1 आणि -1 आहे. इथं 3, 1 आणि -1.
आर बारची व्हॅल्यू किती आहे, वेक्टर आर बार किती आहे, स्केलर मल्टिपल ऑफ दिस वेक्टर आहे. डबल असू शकतो, ट्रिपल असू शकतो. लॅमडा 1 आहे या केसमध्ये, लॅमडा दिलेला नाही आहे ते. ठीक आहे, येते का लक्षात? ऑप्शनला बघूनच आपण जज केलेलं आहे. येते का लक्षात? परत तसंच दिलंय बघा, हे दोन इक्वेशन दिलेले आहे. विल इंटरसेक्ट इफ, कुठल्या कंडिशनला, यापैकी कुठल्या कंडिशनला हे दोन्ही इंटरसेक्ट होते विचारलं. दोघांचा लेफ्ट हँड साईड सेम आहे, इथे पण आर बार आहे, इथे पण आर बार आहे. दोघांचा लेफ्ट हँड साईड सेम आहे म्हणजे दोघांचा राईट हँड साईड सुद्धा सेम असणार. दोघांचा राईट हँड सेम आहे. आता काय केलेलं आहे, हे बेटा याला झिरो करण्यासाठी, हे बेटा या टर्मला झिरो करण्यासाठी डॉट प्रोडक्ट घ्यावा लागेल. एकतर बी बार बरोबर किंवा सी बार बरोबर डॉट घ्यावा लागेल. बी बार बरोबर घेतला तर इथे पण बी बार आहे, इथे पण बी बार आहे, बरोबर का? पूर्ण इक्वेशनचा डॉट प्रोडक्ट घेतो कोणाबरोबर, बी बार बरोबर. कसं काय लक्षात आलं बी बार बरोबरच घ्यायचं म्हणून? बी बार बरोबर डॉट प्रोडक्ट घेतलं तर हा टर्म झिरो होतो पण, बी बार बरोबर डॉट प्रोडक्ट घेतलं तर हा टर्म पण झिरो, लॅमडाची व्हॅल्यू लागणारच नाही. तर बी बार बरोबर डॉट प्रोडक्ट घेतलं तर ए बार डॉट बी बार, ह्याचा डॉट प्रोडक्ट बी बार बरोबर सी बार डॉट बी बार, सी बार डॉट बी बार, आणि या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट बी बार बरोबर. हा झिरो येतो. का बरं झिरो येतो? दोन वेक्टर बी बार आणि सी बार, बी बार आणि सी बार, हे बी बार आहे आणि हा सी बार आहे. या दोघांना म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये वेक्टर बी बार आणि सी बार असतो, बरोबर. या दोघांचा क्रॉस कुठे असतो, दोघांना परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असतो. म्हणजे बी बार आणि सी बार, बी बार क्रॉस सी बार आणि सी बार परपेंडिक्युलरच येते. या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट किती असणार आहे, सॉरी डॉट प्रोडक्ट किती असणार आहे, झिरो असणार, बरोबर. डॉट प्रोडक्ट मध्ये कॉस थिटा येतो, कॉस 90 किती असतो, झिरो. हा वेक्टर आणि हा वेक्टरचा डॉट प्रोडक्ट झिरो असणार. हा झिरो, हा पण झिरो. तर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू सी बार डॉट बी बार, हे कंडिशन मिळाली, हे रिक्वायर्ड कंडिशन आहे. कुठे बघता हे उलट पाहायला म्हणते का, लॅम्बडा ते तर सांगितलं. हे बेटा हे बी बार वेक्टर आहे, सी बार वेक्टर आहे, रॅन्डम स्पेस मध्ये कुठेतरी दोन वेक्टर आहेत. या दोघांचा क्रॉस केला तर तो वेक्टर परपेंडिक्युलर असतो. कोणाला परपेंडिक्युलर असतो, सी बारला पण आणि बी बार. तर बी बार क्रॉस सी बार आणि सी बार एकमेकाला परपेंडिक्युलर, आणि बी बार क्रॉस सी बार आणि बी बार क्रॉस ह्याच्या बरोबर पण डॉट केलं तरी झिरोच आहे, झिरोच आहे, बरोबर. ह्याचा आणि ह्याचा डॉट प्रोडक्ट झिरोच असणार, हे दोन्ही परपेंडिक्युलरच, डॉट प्रोडक्ट झिरो, बी बार बरोबर तसं समजायचं. हे झिरो येतो, हा पण झिरो. तर ही कंडिशन रिक्वायर्ड आहे. अजून जे दिलेलं आहे, हे बेटा दोघांचे राईट हँड साईडला कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे ऑप्शन मध्ये काय काय अवेलेबल आहे. डॉट प्रोडक्ट आहे, डॉट प्रोडक्ट ए बारचा आणि बी बारचा डॉट प्रोडक्ट आहे, सी बार आणि बी बारचा डॉट प्रोडक्ट आहे, बरोबर. असं ट्राय करून बघावं लागेल. आणि डॉट प्रोडक्ट घेतल्यानंतर हे तर झिरो आलेलं, हे पण झिरो आलं, इलिमिनेट वाला रिड्यूस होऊन असंच येत काय, बरोबर. ए बार बी बार सी बार आर थ्री वेक्टर्स. ए बारचा मॅग्निट्यूड दिले 4 टाइम्स बी बार इज इक्वल टू सी बार इज इक्वल टू 2, ही अशी व्हॅल्यू दिली. म्हणजे बी बार आणि सी बारचं पण मॅग्निट्यूड दिले 2 टाइम्स ए क्रॉस बी, 3 टाइम्स सी क्रॉस ए, इफ द अँगल बिटवीन बी अँड सी इज 2π/3. याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ज्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं त्याच्यामध्ये क्रॉस एक आहे आणि डॉट एक आहे, बरोबर. एक गोष्ट लक्षात ठेवा, वेक्टर अल्जेब्रामध्ये ए बार डॉट ए बार जर तुम्ही केलात तर मॅग्निट्यूड ऑफ ए बारचा स्क्वेअर मिळतो, हे नोट डाऊन करून ठेवा. दोन सेम वेक्टरचा डॉट प्रोडक्ट केला तर त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर असतो. तर ए बार डॉट बी बार इंटू ए बार डॉट बी बार, त्याच दोन वेक्टरचा मल्टिप्लिकेशन केलं तर ए बार डॉट बी बार चा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर मिळतो. तुम्ही म्हणता हे मॅग्निट्यूडचा स्क्वेअर कुठून आणायचं, क्रॉससाठी पण तेच आहे, क्रॉससाठी पण तसंच आहे. ए बार क्रॉस बी बार आहे, त्याचा परत एकदा डॉट घ्यायचा कोणाबरोबर, ए बार क्रॉस बी बार, डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन. या दोघांचा मल्टिप्लिकेशन किती येतो, ए बार क्रॉस बी बारच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. हे तुम्हाला वेक्टर अल्जेब्रा एवढं झालेलं नाही आहे, पण त्याच्यामध्ये ही गोष्ट ऍड करून ठेवा. आपण हार्डली आपल्या वेक्टरच्या फॉर्म्युल्यामध्ये 3-4 फॉर्म्युलेच ऍड केले. हे बघा काय काय दिलेलं आहे. ए बारचा मॅग्निट्यूड दिलेला आहे, बी बारचा मॅग्निट्यूड दिलेला आहे, सी बारचा मॅग्निट्यूड 4 टाइम्स बी बार चा मॅग्निट्यूड किती आहे, 2 आहे.
या 4 ला डिनॉमिनेटरला पाठवलं तर बी बारचं मॅग्निट्यूड 1 आहे. जे दिलेलं एक्सप्रेशन आहे हे बेटा, दिलेलं एक्सप्रेशन काय आहे, हा एक्सप्रेशन दिलेलं इक्वेशन दिलेलं आहे. या इक्वेशन मध्ये याला इकडे घेऊन गेलं तर काय होईल, मायनस होईल. बरोबर. या दोघांचा पोझिशन चेंज केलं, सी बार क्रॉस ए बारच्या ऐवजी ए बार क्रॉस सी बार केलं तर प्लस होते. बरोबर. ही टर्म निगेटिव्ह होते, ऑलरेडी मायनस आहे तर ही प्लस होते. ए बार इकडे पण आहे, ए बार इकडे पण आहे, तर ए बारला कॉमन घेतलं, ए बार क्रॉस 2 बी बार प्लस 3 सी बार केल्यानंतर किती येते, 0 आले. बरोबर. दोन वेक्टर्सचा क्रॉस प्रोडक्ट 0 आहे म्हणजे हे दोन्ही वेक्टर कसे कोलिनियर आहेत. बरोबर का. तर ए बार इज लॅम्बडा टाइम्स 2 बी बार प्लस 3 सी बार असा मिळाला. बरोबर. आता हे बेटा आपल्याकडे ए बार क्रॉस सी बार आहे बघा, काय ए बार क्रॉस सी बार, हा ए बार क्रॉस सी बार काढायचे आपल्याला. ए बार क्रॉस सी बार एक काढायचं, ए बार डॉट बी बार एक काढायचं. लेफ्ट हँड साईड आपल्याला काय मिळालं, ए बार मिळालं. ह्याचा एकदा सी बार बरोबर क्रॉस घेतो आणि एकदा सी बार बरोबर डॉट घेतो. एकदा सी बार बरोबर क्रॉस घेतलं लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला सी बारचा क्रॉस घेतो. लेफ्ट हँड साईडला सी बारने क्रॉस करतो, इथे पण सी बारने क्रॉस करतो. केल्यानंतर ना असा इक्वेशन त्याला एक्सपांड कसं केलं बघा. हे बेटा त्याचा बी बार बरोबर पण क्रॉस करावं लागेल, 2 बी बार बरोबर क्रॉस करावं लागेल आणि या सी बार बरोबर पण क्रॉस करावं लागेल. त्याच वेक्टरचा त्याच वेक्टर बरोबर क्रॉस किती असतो, 0 असतो. बरोबर. क्रॉस प्रोडक्ट मध्ये साइन थीटा येतो, साइन 0 काय असतो, 0. तर हा 0 हे 0 येतो. म्हणजे सिम्प्लिफाय केल्यानंतर हे यायला येतं का लक्षात. याच इक्वेशनला आता सी बार बरोबर डॉट घेतो. हे बेटा काय बेटा याचा एकदा सी बार बरोबर डॉट घेतो, डॉट घेतल्यानंतर बी बार बरोबर का सी बार, बी बार बरोबर आन्सर, बी बार बरोबर ए बार डॉट बी बार पाहिजे, तर बी बार बरोबर काय करतो, डॉट घेतो. दोन्हीकडे बी बार नाही काय करतो, डॉट घेतो. डॉट घेतलं, सिम्प्लिफाय केलं तर असं मिळते. बरोबर. तर ही एक एक्सप्रेशन मिळाली, ही एक एक्सप्रेशन मिळाली. आपल्याला ह्याची व्हॅल्यू पाहिजे तर काय करायचं, त्याला स्क्वेअर करायचं. हे बघा याला स्क्वेअर केलेलं आहे. बरोबर का. याला स्क्वेअर केलेलं आहे आणि याला पण स्क्वेअर केलेलं आणि दोघांचा रेशो घेतले, इक्वेशन 1 आणि 2 चा रेशो घेतल्यानंतर लेफ्ट हँड साईडला एम येते, ह्याचा स्क्वेअर करून रेशो घ्यायचा किंवा रेशो घेऊन त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. बरोबर का. काय काय कॅन्सल होईल बेटा, हे डिटर्मिनंट मध्येच आहे, डिटर्मिनंट मध्येच काय काय कॅन्सल होईल, लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल होते. बरोबर. ह्याच्यामध्ये पण लॅम्बडा अननोन आहे, ह्याच्यामध्ये पण लॅम्बडा अननोन. अजून काय, बी क्रॉस सी, बी आणि सी चे मॅग्निट्यूड तर माहिती आहे, बी आणि सी चे मॅग्निट्यूड माहिती आहे. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला काय, मॅग्निट्यूड ऑफ बी बार मॅग्निट्यूड ऑफ सी बार इंटू साइन ऑफ थीटा. हे फाइंड आउट करू शकतो. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट पण घेऊ शकतो, त्यांच्या कोइफिशियंटचा मल्टिप्लिकेशन. डॉट प्रोडक्ट दिलेलं आहे का आपल्याला, नाही तर मॅग्निट्यूड माहिती असेल तर डॉट प्रोडक्ट कसं करायचं, मॅग्निट्यूड ऑफ बी बार मॅग्निट्यूड ऑफ सी बार, ए बार आहे का, बी बार आणि सी बार चा डॉट प्रोडक्ट कसं करायचं, मॅग्निट्यूड ऑफ बी बार मॅग्निट्यूड ऑफ सी बार इंटू कॉस ऑफ थीटा. बरोबर. थीटा दिलेलं आहे किती, बी आणि सी मध्ये थीटा किती आहे, 2π/3. येते का लक्षात. फॉर्म्युला सबस्टिट्यूट करायचा, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचा, आन्सर मिळेल. थोडंसं लेंदी आहे बाबा, येते का लक्षात. 1 मिनिटामध्ये सॉल्व्ह होत नाही, थोडं डिफिकल्ट आहे क्वेश्चन. ए बार दिलाय, सी बार दिलेलं आहे, ए बार कॉमा बी बार अँड सी बार बी द 3 वेक्टर्स सच दॅट ए बी सी 3 वेक्टर आहेत, त्यातलं ए बार आणि बी सी बार दिलेला आहे, बी बार अजून दिलेलं नाही आहे. ए बार दिलेलं आहे, सी बार दिलेलं आहे, बी बार आणखी एक वेक्टर आहे म्हणलं, त्याची व्हॅल्यू काय दिलेली नाही. सच दॅट ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू सी बार, ए बार डॉट सी बार इज इक्वल टू 1. हे रिलेशन दिले तिघांमध्ये. इफ द लेंथ ऑफ प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ऑफ if the length of projection of vector of the vector b bar on the vector a bar cross c bar is L. ए बेटा या वाक्याचा अर्थ काय बघा, प्रोजेक्शन कुणाचा कुणावरती, बी बारचा प्रोजेक्शन कुणावरती, या दोन वेक्टरचा, या वेक्टरचा याच्यावरती प्रोजेक्शन कॅल्क्युलेट जेव्हा करत असतो तेव्हा काय करतो, त्या दोघांचा डॉट घ्यायचा डिवायडेड बाय ह्याचा मॅग्निट्यूड. बरोबर बरोबर का नाही, असं करतो का नाही. इज किती म्हणले, इज एल म्हणलंय, इज एल. हे जर एल असेल देन द व्हॅल्यू ऑफ 3L स्क्वेअर, 3L स्क्वेअरची व्हॅल्यू विचार. काय काय माहिती आता, हे दोन वेक्टरचा डॉट आणि या दोघांचा क्रॉस म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे. बरोबर का. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट कुणाचा, बी बार ए बार आणि सी बार ह्याचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट अपॉन ए बार क्रॉस सी बार चा मॅग्निट्यूड. ए बी ए सी तर माहिती आहे, बी माहिती नाही. अजून काय माहिती आहे आपल्याला, द व्हॅल्यू ऑफ 3L स्क्वेअर. हे डिनॉमिनेटर तर कॅल्क्युलेट करू शकतो, ए आणि सी माहिती आहे. हे बघा हे बेटा ए आणि सी माहिती आहे, तर या दोघांचा
क्रॉस करू शकतो आणि त्याचा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करू शकतो नाही. ए बार माहिती आहे, सी बार माहिती आहे, दोघांचा क्रॉस करता येईल की नाही डिटर्मिनंटमध्ये. आय जे केलायचं, ए बारचे कोइफिशियंट, सी बारचे कोइफिशियंट आणि त्याचं डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं. हे मिळालं बघा. डिनॉमिनेटर तर मिळाला √6. हे दिलंय बघा. ए बार क्रॉस बी बार किती दिलेलं आहे? सी बार. आणि ए बार डॉट सी बार इज इक्वल टू 1 दिलेलं आहे. आता बेटा ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू सी बार, ए बार डॉट सी बार इज इक्वल टू 1. आणि आपल्याला काय पाहिजे? ए बार डॉट हे दिलेलं आहे. दोन्हीकडे बेटा हे जे दिलेलं एक्सप्रेशन आहे, इक्वेशन आहे, दोन्हीकडे सी बारचा डॉट घेतला तर काय होतो? हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मिळते. ए बी सीचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मिळतो आणि हे सी बार डॉट सी बारचा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर होतो. बरोबर. तर स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू किती येते? ए बी सीचा स्केलर ट्रिपलची प्रोडक्टची व्हॅल्यू किती येते? 2 येते. आपल्याला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट कोणाचं पाहिजे? बी ए सी. हे बेटा स्केलर ट्रिपल प्रोडक्टचे हे प्रॉपर्टीज आहे बघा. हे लेटर्सला इंटरचेंज केलं तर व्हॅल्यू निगेटिव्ह असते. फॉर एक्झाम्पल ए बार बी बार आणि सी बारची व्हॅल्यू 3 आहे, तर बी बार ए बार आणि सी बारची व्हॅल्यू काय असते? -3 असते. दोन लेटर्सला इंटरचेंज केलं तर काय असते? -b. बरोबर. ए बार बी बार सी बारची व्हॅल्यू मिळाली तर बी बार ए बार सी बार किती असणार आहे? याचा निगेटिव्ह म्हणजे -2 असणार. तर एल ची व्हॅल्यू मिळते. एल ची व्हॅल्यू वरून 3l² आपण काढू. तर बेटा ए बी सी ए क्रॉस बी इज इक्वल टू सी दिलेलं आहे का नाही, त्याच्यावरून स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मिळतो. तसं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मिळतो. दोन्हीकडे काय करावं लागेल? सी ने डॉट प्रोडक्ट घ्यावं लागेल. म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय होतं? ए बी सी होतं. ए क्रॉस बी चा क्रॉस प्रोडक्ट आहे इंटू डॉट ऑफ सी, म्हणजे ते स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ ए बी सी होतं. कुठल्या तरी दोघांचा क्रॉस असायला पाहिजे आणि याचा कुणाबरोबर तरी डॉट असायला पाहिजे. याला काय म्हणू शकतो? स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ एबीसी. याला पण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ एबीसी म्हणू शकतो किंवा असं असेल तरी चालतंय. याला सुद्धा आपण काय म्हणतो? स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ एबीसी. बरोबर. तर त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यावरून स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ एबीसी आपल्याला मिळू शकतो. जर दोन्हीकडे आपण काय केलं तर दोन्हीकडे काय करायला पाहिजे? सी बारचा डॉट घ्यायला लागेल. सी बारचा डॉट इथे, सी बारचा डॉट इथे घेतल्यानंतर स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू काय मिळते? सी बार डॉट सी बार राईट हँड साईडला मिळतो. सी बारची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे. सी बार वेक्टर दिलेलं आहे. बरोबर. त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. त्याचं मॅग्निट्यूड कसं कॅल्क्युलेट करायचं? स्क्वेअर रूटमध्ये त्याचे कोइफिशियंट्स टाकल्यानंतर ना 1 स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 येते. स्क्वेअर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर 2 येते. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट किती आला? 2 आला. आले की स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 2 आला. येतं का लक्षात? थोडं स्केलर ट्रिपल प्रोडक्टचे प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती असं बघा. जे क्वेश्चन मध्ये यायला लागले तेवढेच नोट डाऊन करून ठेवले तरी मोर दॅन सफिशियंट. येते का लक्षात? ए बार बी बार अँड सी बार हे 3 वेक्टर दिलेले आहेत. वेअर अल्फा बीटा आर रियल नंबर्स बी 3 वेक्टर्स इफ द प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन सी बार इज. बेटा ए बारचा आणि सी बारचा प्रोजेक्शन किती म्हणून सांगितलं? 10/3. अँड बी बार क्रॉस सी बार, बी बार क्रॉस सी बार किती दिले? 6i प्लस 10j प्लस 7k. देन द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा. बेटा वेक्टर ए बार मध्ये आयचा कोइफिशियंट अल्फा आहे आणि बीटा कोण आहे? बी बार मध्ये के चा कोइफिशियंट बीटा आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हे बेटा ह्याच्यामध्ये सगळेच व्हॅल्यूज माहिती आहेत का? ए बारचा कुठला कोइफिशियंट? अल्फा आहे. आयचा कोइफिशियंट अल्फा आहे बघा. इथं ए बार वेक्टर टाकायचा, हा वेक्टर इथे टाकायचा. सी बारचा कॅप म्हणलं तर सी बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ सी बार. इथे फक्त अननोन काय आहे? अल्फा अननोन आहे. पूर्ण इक्वेशन मध्ये अल्फा अननोन आहे. हे प्रोजेक्शन दिले का नाही? ए बारचा प्रोजेक्शन सी बार किती म्हणून सांगितलं? 10/3. हे दिलेलं आपल्याला. या पहिल्या एक कंडिशनवरनं या कंडिशनवरनं अल्फाची व्हॅल्यू मिळते. सरसरी मिळते. बरोबर. सगळे व्हॅल्यूज इथे टाकल्यानंतर अल्फाची व्हॅल्यू मिळते. फक्त अल्फा अननोन आहे आणि दुसऱ्यावरनं बीटा भेटणार आहे. दुसऱ्यावरनं बीटा भेटणार आहे. या दोघांचा क्रॉस कसं करतो? आय जे के. बी बार माहिती आहे, सी बार माहिती आहे. बरोबर का? बी बार तर सगळंच माहिती आहे आणि बी बार मध्ये एक बीटा आहे आणि सी बार सगळं माहिती आहे. एक बीटा कुठं असणार आहे? इथे बीटा असणार आहे. बाकी सगळे व्हॅल्यूज माहिती आहेत. म्हणजे याच्यावरनं बीटाची व्हॅल्यू मिळते. दुसऱ्या कंडिशनवरनं काय मिळते? इथनं अल्फा मिळाला, इथनं बीटा मिळाला. आपल्याला अल्फा प्लस बीटा विचारलं. येते का लक्षात? सिंपल क्वेश्चन आहे बघा, काय डिफिकल्ट नाही. 3 वेक्टर दिलेले.
वेक्टर ए बार मध्ये आय चा कोइफिशियंट अल्फा आहे, वेक्टर बी बार मध्ये के चा कोइफिशियंट बीटा आहे. पहिलं इक्वेशन काय दिलं, पहिला कंडिशन काय दिलंय, ए बार आणि सी बारचा प्रोजेक्शन, ए बारचा प्रोजेक्शन सी बार वरती किती म्हणून सांगितलं 10 बाय. ते सगळं सबस्टिट्यूट केलं तर फक्त अल्फा आणणार. आणि दुसरं कंडिशन काय सांगितलं, बी आणि सी चा क्रॉस किती म्हणून सांगितलं, एवढा आहे. त्याच्यामध्ये फक्त बीटा आणणार आहे, बीटाची व्हॅल्यू अल्फा बीटा मिळालं, दोघांचं एडिशन केलं तर अल्फा प्लस बीटा मिळेल. तरी झोपाल. ABCD is a quadrilateral. Big AB bar is equal to A bar, AD bar is equal to B bar, AC bar is equal to 2A bar plus 3B bar. If its area is alpha times the area of parallelogram with A bar at AB and AD has adjacent sides, then the value of alpha is. बेटा ABCD नावाचा क्वाड्रिलॅटरल आहे, ABCD नावाचा क्वाड्रिलॅटरल आहे with AB bar, AD bar and AC bar. If its area is alpha times the area of parallelogram. पहिल्यांदा हा क्वाड्रिलॅटरल आहे म्हणून सांगितलं, त्याचा शेप कमी म्हणजे फर्स्ट स्टेजला त्याचा शेप वेगळा काहीतरी आहे म्हणून सांगितलं. ABCD वेगळा काहीतरी शेप आहे, क्वाड्रिलॅटरल 4 साइड आहेत पण वेगळा काहीतरी शेप आहे. ठीक आहे, त्याचा एरिया किती आहे, याचा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज अल्फा टाइम्स एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम ABCD. क्वाड्रिलॅटरल ABCD आणि पॅरलेलोग्राम ABCD यांच्यामध्ये रिलेशन काय, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल इज अल्फा टाइम्स एरिया ऑफ पॅरलेलोग्राम असं. देन द व्हॅल्यू ऑफ अल्फा, हा जो अल्फा आहे तो किती आहे विचार, हा किती आहे विचार. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम कसं कॅल्क्युलेट करायचं, फॉर्म्युला माहिती आहे की आपल्याला, काय फॉर्म्युला, ऍडजस्टंट साइड्सचा मल्टिप्लिकेशन क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं, बरोबर का. कोण आहे ऍडजस्टंट साइड घ्यायचे म्हणले बघा, एबी आणि एडी, एबी क्रॉस एडी चा मॅग्निट्यूड, बरोबर का, एबी क्रॉस एडी, बरोबर का. पॅरलेलोग्रामचा एरिया असं कॅल्क्युलेट करायचा. आणि क्वाड्रिलॅटरलचा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा, क्वाड्रिलॅटरलचा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा, त्याचं पण असंच कॅल्क्युलेट करू शकतो बेटा, त्याचं पण असंच कॅल्क्युलेट करू शकतो, पण त्याचे डायगोनल्स दिलेले आहेत बघा, बरोबर का. क्वाड्रिलॅटरल मध्ये काय काय दिलेलं आहे, हा आता हा क्वाड्रिलॅटरल कुठला आहे ते दिलेला नाही आहे बेटा. जर तुम्हाला शेप माहित नसेल की स्क्वेअर रेक्टँगल नसेल तर तुम्ही क्वाड्रिलॅटरलचा एरिया डायगोनलच्या बेसिसवरतीच कॅल्क्युलेट केला पाहिजे, बरोबर का. युनिफॉर्म शेपचा स्क्वेअर आणि रेक्टँगल असेल तर ऍडजस्टंट साइडचा मल्टिप्लिकेशन करू शकतो, पण स्क्वेअर रेक्टँगल आहे हे कन्फर्म नसेल तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल कसं कॅल्क्युलेट करायचं, असं कॅल्क्युलेट करायचं, 1/2 डायगोनल 1 इंटू डायगोनल 2. कारण हे बेटा अशा शेपचा जर क्वाड्रिलॅटरल असेल, हा स्क्वेअर पण नाही आहे रेक्टँगल पण नाही, अशा केसमध्ये तुम्हाला जर ह्याचा एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय करायचं, डायगोनल 1 आणि डायगोनल 2 चा क्रॉस प्रोडक्ट करायचा, डायगोनल 1 आणि डायगोनल 2 चा क्रॉस प्रोडक्ट करायचा, त्याला 1/2 ने मल्टिप्लाय करायचं, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल देतो, बरोबर का. डायगोनल 1 कोण आहे क्वाड्रिलॅटरलचा, AC, आणि दुसरा कोण आहे BD. AC माहितीये का, AC माहितीये बघा, तो A प्लस 3B. BD माहितीये का, BD माहिती नाहीये, हा A बार आहे, हा B बार आहे. ट्रायंगल लॉ काय सांगतो, हे बेटा हा जर A बार असेल आणि हा जर B बार असेल तर हा BD किती असणार आहे, A बार प्लस BD किती असतो, B बार. ट्रायंगल लॉ बरोबर का नाही, हा वेक्टर प्लस हा वेक्टर किती असतो, या वेक्टर, या दोघांचा ऍडिशन इतका हा वेक्टर प्लस हा वेक्टर केल्यानंतर हा वेक्टर मिळतो. तर BD किती भेटेल, BD वेक्टर किती भेटेल, B बार मायनस A बार, बरोबर का, B बार मायनस A बार, ते इथे सबस्टिट्यूट करायचं. दोघांचा क्रॉस घेतल्यानंतर काय काय होईल बघ. आता क्रॉस कसं घ्यायचं बघा, याचा एकदा क्रॉस B बार बरोबर घ्यायचा, याचा एकदा क्रॉस A बार बरोबर घ्यायचा, याचा एकदा क्रॉस B बार बरोबर, ह्याचा एकदा क्रॉस A बार बरोबर, नॉर्मल आपण जसं अल्जेब्रामध्ये करतो तसंच. आता A क्रॉस A, बरोबर का, दोघात त्या वेक्टरला त्याच वेक्टर बरोबर क्रॉस केलं, दोघात अँगल किती 0 डिग्री असणार, 0 डिग्री क्रॉस प्रोडक्ट मध्ये काय येतो, साइन थिटा येतो, साइन 0 इज 0, तर हे 0 येणार आहे, हे पण 0 आहेत. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर काय लागले, असं काय 1/2 फाय A बार क्रॉस B बार. हे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल मिळालं. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम अगोदर मी सांगितलं होतं, दोन ऍडजस्टंट साइडचा
क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड, बरोबर. याचं नाव ए बार आहे, ह्याचं नाव बी बार आहे, बरोबर. दोघांमध्ये रिलेशन काय? दोघांमध्ये रिलेशन आहे हे दिलेलं ते. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल इज अल्फा टाइम्स एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एवढा मिळालाय, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम एवढा मिळालाय, बरोबर. ए बार क्रॉस बी बारचा मॅग्निट्यूड, ए बार क्रॉस बी बारचा मॅग्निट्यूड कॅन्सल होतो. अल्फाची व्हॅल्यू काय ते 5/2. येते का लक्षात? लेट ए बार बी बार सी बार डी बार आर द वेक्टर्स. ए बार क्रॉस बी बार एवढं दिलेलं आहे, सी बार क्रॉस डी बार एवढं दिलेलं आहे. देन हे बेटा एक रूल आहे, हा हे एक रूल आहे, ते मी तुम्हाला सांगतो उद्या. हा फॉर्म्युला कसा आला हे तुम्हाला सांगतो मी उद्या. हे उद्या सांगतो मी. पुढचे क्वेश्चन घेऊया. ए बार सी बार बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार. मॅग्निट्यूड ऑफ बी बार विचारले, ठीक आहे. हे बेटा मॅग्निट्यूड ऑफ बी बार हे आपल्याला विचारलंय. बी बार वेक्टरला आपण हे कन्सिडर करू, बरोबर. बी बार क्रॉस सी बार किती दिलंय? ए बार. बी बार क्रॉस सी बार, हे बेटा बी बार क्रॉस सी बार, सी बार माहिती आहे आपल्याला, बी बार आणि सी बारचं क्रॉस केलं याची व्हॅल्यू किती म्हणले? बी बार क्रॉस सी बारची ए बार. ए बार पण दिलेलं आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये एक्स वाय झेड अननोन आहेत, त्याचं एक इक्वेशन येतो. हे बघा इथला आय इथला आय, एक्स वाय झेडचा एक इक्वेशन येतो. इथला जे कम्पेअर केल्यानंतर एक्स वाय झेडचं एक इक्वेशन, इथला के तिथला के कम्पेअर केल्यानंतर एक्स वाय झेडची 3 इक्वेशन मिळतात. 3 इक्वेशनला डिटर्मिनंट मध्ये पण सॉल्व्ह करू शकतो. बी बारचा मॅग्निट्यूड म्हणलं ना, सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं, ठीक आहे. पुन्हा कुणाला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू शकतो. एक्स वाय एक्स सेम. हे बेटा ह्याच्यावर ना कोणाची तर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल. एक्स इज इक्वल टू समथिंग ऑफ एक्स, एक्स इज इक्वल टू समथिंग ऑफ वाय, असं काहीतरी कॅल्क्युलेट करावं लागेल. मग इथं टाकल्यानंतर वाय फक्त अननोन राहतो. किंवा इथं काय केलंय? 2y प्लस 3z इज इक्वल टू 1 हे तर दिलेलं आहे, हे मिळालं आपल्याला. 2y प्लस 3z इज इक्वल टू 1 आणि 5z इज इक्वल टू -2x इज इक्वल टू 1. या दोघांना सॉल्व्ह केल्यानंतर ना याला 5 नी मल्टिप्लाय केलं, याला 3 नी मल्टिप्लाय केलं, 15z इथं दोन्हीकडे मिळते. या दोघांचा हे बेटा या दोघांना सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर ना हा इक्वेशन मिळतो. वाय आणि एक्स मध्ये रिलेशन येतो. हा एक्स आणि वाय मध्ये रिलेशन आहे, इथं सुद्धा एक्स आणि वाय मध्ये एक रिलेशन. या दोघांना सॉल्व्ह केलं एक्स आणि वाय मिळतो. डिटर्मिनंट मध्ये सॉल्व्ह केलं तर पण येते, डिटर्मिनंट मध्ये सॉल्व्ह केलं तर पण येते, ठीक आहे. असं सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं तरी पण मिळणार आहे. येते का लक्षात? हे कसं सॉल्व्ह केलं? 10y प्लस 6x इज इक्वल टू 2 मिळालं का नाही? या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं, याला 5 नी मल्टिप्लाय करायचं, याला 3 नी मल्टिप्लाय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं, हा इक्वेशन मिळतो. या इक्वेशनला हे बघा इथल्या इक्वेशन बरोबर कम्पेअर करायचं, सॉल्व्ह करायचं. 2y प्लस 3z इज इक्वल नाही, एक्स आणि वाय मध्ये रिलेशन येतात. 3x प्लस 5y इक्वल टू 1. एक्स आणि वाय मध्ये हा इक्वेशन आहे आणि मिळालेलं इक्वेशन सुद्धा एक्स आणि वाय मध्ये. या दोघांना सॉल्व्ह केल्यावर एक्स आणि वाय ची व्हॅल्यूज मिळतात. एक्स आणि वाय ची व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट केल्यावर झेड ची व्हॅल्यू मिळते. सर मग ये सॉरी कनेक्ट तुमको के दिल 3 माने सेट होता मेरे को 3 अननोन्स आहेत, कशी फाइंड आउट करणार? इथे 2 अननोन आहेत, इथे 2 अननोन आहेत, इथे 2 unknown आहेत. तर सायमल्टेनियसली असं सॉल्व्ह करावं लागेल. एक्स वाय झेड ची व्हॅल्यू मिळाले. हा मॅग्निट्यूड ऑफ बी बार कसं कॅल्क्युलेट करायचं? आयचा कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस जेच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस केच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर, स्क्वेअर रूट मध्ये केल्यानंतर ना बी बारचा मॅग्निट्यूड नाही. नो ऑप्शन इज करेक्ट. बोनस आहे. डायरेक्शन रेशिओचे क्वेश्चन बघून मी उद्या सांगतो, मला बघायला पण वेळ नाही. 3 वेक्टर्स ए 2 आणि हे 3 वेक्टर दिलेत. रिप्रेझेंट को टर्मिनस एजेस ऑफ पॅरलेलो पाईप देन द व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलो पाईप. हे बेटा एका पॅरलेलो पाईपचा व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करतो आपण? त्याचे को टर्मिनस एजेस माहिती असायला पाहिजे. हा एक वेक्टर, हा एक वेक्टर, हा एक वेक्टर माहिती असेल. त्या तिघांचा व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलो पाईप कसं कॅल्क्युलेट करतो आपण? स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, बरोबर का? याला ए बार, याला बी बार आणि ह्याला सी बार म्हणलं तर ए बार बी बार आणि सी बार चा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट करावं लागेल, बरोबर का? तिघांचे कोइफिशियंट्स इथे सबस्टिट्यूट केल्यावर व्हॉल्यूम दिलेलं आहे का आपल्याला? 3 वेक्टर्स represent coterminous edges of parallel pipe, then the volume of parallel pipe depends on. तर याला सॉल्व्ह केल्यानंतर ना हे बेटा लॅम्बडा राहतच नाही. हे बेटा
ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर व्हॅल्यू काय लागले 1 आले. सगळे लॅमडा कॅन्सल व्हायला लागले. म्यू पण कॅन्सल व्हायला लागले. म्यू आणि लॅमडा दोन्ही कॅन्सल व्हायला लागले. तर कशावरती डिपेंड करते? नायदर लॅमडा फक्त फॉर्म्युला माहिती असेल पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाइट. बेटा व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन म्हणजे ट्रायंग्युलर पिरॅमिड. त्याचा व्हॉल्यूम किती असतो? 1/6 ऑफ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन हुज को टर्मिनस एजेस रिप्रेझेंटेड बाय ए बार बी बार आणि सी बार दिलेले इज 570 क्युबिक युनिट्स. बरोबर का? व्हॉल्यूम दिलेलं 570 हे दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये काहीतरी अननोन आहे का मग? पी अननोन आहे. पी अननोन आहे. पीची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. येतं का लक्षात? हे स्ट्रेट फॉरवर्ड आहेत बघा क्वेश्चन. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन विथ को टर्मिनस एजेस ए बार बी बार सी बार. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. बरोबर. टेट्राहेड्रॉन म्हणजे ट्रायंग्युलर पिरॅमिड 1/6. पॅरलेलोपाइप नसेल तर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार आहे. ठीक आहे. तर व्हॉल्यूम किती आहे? 64/3 हे दिलेलं आहे. ठीक आहे. कन्सिडरिंग को टर्मिनस एजेस बाय द वेक्टर. पहिला वेक्टर आहे, दुसरा तिसरा. पहिला दुसरा तिसरा. पहिला दुसरा तिसरा. हे बेटा ही एक प्रॉपर्टीच आहे बघा. ए बार प्लस बी बार, बी बार प्लस सी बार, सी बार प्लस ए बार म्हणजे 2 टाइम्स ए बार बी बार सी बार. बरोबर. ही प्रॉपर्टीच आहे बघ. ही प्रॉपर्टीच आहे. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ ए बार प्लस बी बार, बी बार प्लस सी बार प्लस ए बार म्हणजे किती असतो? 2 टाइम्स ए बार बी बार सी बार. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन दिलेलं आहे 128. व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाइप विचार. व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाइप चे को टर्मिनस एजेसचे जे वेक्टर्स आहेत दॅट इज ए बार प्लस बी बार, बी बार प्लस सी बार, सी बार प्लस ए बार. ही प्रॉपर्टीज आहे. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट यांचा किती असतो? 2 टाइम्स स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ एबीसी. परत तसंच क्वेश्चन आहे का? व्हॉल्यूम ऑफ द व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन हुज को टर्मिनस एजेस आर ए बार बी बार सी बार इज 12. हे बेटा टेट्राहेड्रॉनचा व्हॉल्यूम दिलेला आहे 12. बरोबर का? 1/6 ह्याचा फॉर्म्युला काय? 1/6 ची व्हॅल्यू ह्याची 12 दिलेली आहे. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार किती आहे? 72 आले. आता काय विचारलंय? इन द स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार क्रॉस सी बार म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ एबीसीच की. ह्याचा प्रोजेक्शन ह्याच्यावरती. बरोबर का? हे न्यूमरेटरला काय झालं बेटा? स्केलर ट्रिपल प्रोडक्ट झाला. ए बार बी बार आणि सी बार. बी बार प्लस सी बार किती म्हणले? इज 4. तर ए बार बी बार आणि सी बारची एक व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला. डिवायडेड बाय 4 केल्यानंतर बी बार क्रॉस सी बारची व्हॅल्यू मिळते. याची व्हॅल्यू किती मिळाली बेटा? स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू 72 मिळाली. याची व्हॅल्यू 72. याची व्हॅल्यू 72 डिवायडेड बाय 4 केल्यानंतर किती ते? 72 डिवायडेड बाय 4 किती? 18 येते.